शुभ संध्या सर्वांना. अ, कोणत्याही गोष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करून नवनिर्मिती करणारी एक शक्ती म्हणजे परिवर्तन. आणि याच परिवर्तनाला जर विवेकाची जोड असेल, तर होणारा बदल हा दीर्घकाळासाठी आणि सकारात्मक स्वरूपात आपल्याला दिसून येतो. तर याच परिवर्तन आपण समाजाचं घडवायचं असतं आपल्याला. ते आपल्याला अधिकारी बनून किंवा एखाद्या मोठ्या पदावर बनून आपल्याला घडवणं सहज शक्य होतं. ओव्हर टू अशाच अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आणि स्पर्धा परीक्षांचे आव्हानात्मक शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज असलेल्या सर्व ॲस्पिरंट्सचे मी सानिका गीते आणि मी सार्थक कदम, सीओईपीच्या सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्स क्लबच्या वतीने आयोजित विवेक माला सन 2021-22 या व्याख्यानमालेमध्ये सहर्ष स्वागत करतो. कुठल्याही शैक्षणिक चांगल्या कामाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनाने करत असतो. पण सध्या ऑनलाईन माध्यमामध्ये काही मर्यादा आहेत. त्यामुळे याच सरस्वतीचं माहेरघर असलेल्या आपल्या सीओईपी गीत जे आपल्या सीओईपीच्या माजी विद्यार्थी श्वेता पाटोळे आणि निखिल बेल्लारीकर यांनी लिहिलंय. तर ते आपण गाऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. टेक्निकल टीम. अंतरात दाटते अंतरात दाटते चित्रतेच देखणे, शारदे तुझ्या कृपे चित्रतेच रेखणे. अहंतेच स्पर्श दे विनय पूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती, प्राक्तनाची शिवधनुष्ये राम इथले ध्वस्त करीती. ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते निर्मिताना, माणसाला माणसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना. विश्वस्त जीप आहे येथे कलंदरांची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क नाही, येथे अतर्क नाही. पंथ आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे विनयही निश्राप आहे. या अशा या सर्जनाचा माणसाच्या गौरवाचा स्रोत हा निर्व्याज आहे, दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे, मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. धन्यवाद टेक्निकल टीम. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही या गीतातील ओळींप्रमाणेच खरोखर आपल्या सीओईपीला सिव्हिल सर्व्हिसेसचा मोठा वारसा लाभला आहे. दरवर्षी आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले बरेच विद्यार्थी UPSCच्या CSC परीक्षेच्या निकालातही उज्ज्वल यश प्राप्त करतात. नुकताच लागलेल्या UPSC CSC 2020च्या निकालातही आपल्या सीओईपीतून 1-2 नव्हे तर तब्बल 9 जण परीक्षेत सफल झाले आहेत. ऑल इंडिया रँक 37 विनायक नरवडे सर हेही त्यापैकीच एक. तसेच CSC प्रमाणेच UPSC IAS परीक्षेत IAR 1 मिळवणारे चारुदत्त साळुंके सर हेही आपल्या COEP CSACचे विद्यार्थी होते. धन्यवाद सानिका. आपल्या विद्यार्थ्यांचे पाठीशी कायम आधारस्तंभासारखे उभे राहणारे आणि त्यांना नवीन उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणारे आपले डीन स्टुडंट्स अफेअर धामणगावकर सर.
सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अनमोल विचार व्यक्त करावेत. सर, आपला आवाज नाही येत आहे. मी म्यूट आहे. सर्वप्रथम तर तू ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव इथे घेतलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण त्यांचं यश हे नेहमीच या संस्थेला सुखावून जात असतं, अभिमानास्पद वाटत असतं. आणि त्यांच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन. तर कुठलेही यश हे पालकांच्या परिश्रमाशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांनी घेतलेल्या कष्टाशिवाय हे शक्य झालेलं नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक यशामध्ये पालकांचा अत्यंत मोलाचा वाटा असतो. त्यानंतर त्यांच्या सर्व मार्गदर्शकांचं अभिनंदन. कारण हे यश असं सहज मिळत नसतं. इथे परिश्रम घ्यावे लागतात. नुसते जो साधक आहे त्याला परिश्रम नसते घ्यायचे, तर त्याच्यावरती जो क्रिया करत असतो त्यालाही परिश्रम घ्यायचे असतात. तर त्यांच्या या सगळ्या मार्गदर्शकांचे मनपूर्वक अभिनंदन. त्या विद्यार्थ्याची सपोर्ट सिस्टीम ही फार महत्वाची असते. त्या सपोर्ट सिस्टीमचं सुद्धा अभिनंदन. मग त्यामध्ये मित्र, मैत्रिणी, आप्तेष्ट हे सगळे येतात. आणि हे यश हे इतकं साधं सोपं नसतं. त्याच्यासाठी सगळे कष्ट केलेले असतात. पण ही जी कष्ट करण्याची वृत्ती आहे, ही वृत्ती हयात राहावी म्हणून माझ्या शुभेच्छा. की असं नको व्हायला की आता यश मिळालं आणि आता बस ठीक आहे, मला जे पाहिजे ते मिळवलं, असं नको. तर हयात ही वृत्ती असावी. हा अटिट्यूड जो असतो, हा अटिट्यूड हयात असावा. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जे सहकार्य मिळत असतं ते नुसतं माझं एकट्याचंच नाहीये. तर आपल्या संस्थेमधले आपले संचालक, आपले उपसंचालक, आपले अध्यक्ष संस्थेचे, सर्व सहकारी मित्र माझे, या सगळ्यांचं हे यश आहे. मी धर्माधिकारी सरांचं संस्थेच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. धर्माधिकारी सरांना ऐकणं हा एक खरंच खूप सुंदर योग असतो, एक सुंदर अनुभव असतो तो. कारण इतके वर्ष एखाद्या ध्येयासाठी झटणारा आणि झपाटून काम करणारा, मी थोडंसं अवलिया शब्द वापरतोय, तो अत्यंत चांगल्या अर्थाने वापरतो आहे. कारण हे असं काम करण्यासाठी जी जिगर लागत असते, जे मनाचं मनोबल लागत असतं, जी दुर्दम्य इच्छाशक्ती लागत असते, समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जी वृत्ती लागत असते, ती सरांमध्ये आहे. मी सरांचं आतापर्यंत 3-4 वेळेला व्याख्यान ऐकलेलं आहे. आपल्या संस्थेमध्येच मला असं वाटतं होती की 3री किंवा 4थी वेळ आहे ही सरांची. आणि प्रत्येक वेळेला तो वेगळा अनुभव देऊन जात असतो. तसंच आजही सुद्धा मी ऐकण्यासाठी इथे बसलेलो आहे, तर मी जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त मुलांना असं सांगेल की आपण एवढं सगळं करत असतो, हा एक ट्रेंड खरंच चांगला आहे की कुठेतरी कोअर इंजिनिअरिंग मधून मुलं प्रत्येक वेळेला सॉफ्टवेअरमध्ये शिरत होते. आणि मग तिथे गेल्यानंतर काही वर्षांनी त्यांना असं वाटायचं की मी जे शिकलेलं आहे ते या सॉफ्टवेअरमध्ये कुठेच दिसत नाहीये. पण मग त्यावेळेला ज्या कोणत्या मुलांमध्ये ही एक इच्छा जागृत झाली असेल की प्रशासकीय सेवा हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. चांगला ऑप्शन अनेक अर्थाने आहे. म्हणजे मानसिक समाधान आहे, समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची ज्याची इच्छा आहे त्याला मिळणारं हे संपूर्ण कक्षा आहे. हातामध्ये असलेले अधिकार आहेत. जेव्हा अधिकार असतात तेव्हा जबाबदारी पण तेवढी असते. जबाबदारी आहे. आणि आपलं स्वतःला वाटणारं करून दाखवण्याची तिथे मिळणारी संधी आहे. या संधीचं सोनं करून दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांना या सीसॅकच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि प्रत्येक वेळेला मग भागवत सर असतील, धर्माधिकारी सर असतील, आपले पाटील असेल, श्रीनिवास पाटील असेल, आपले जे विद्यार्थी यावेळेला वेगवेगळ्या पदांवरती आहे, म्हणजे मला अगदी क्षिप्रापासूनचे सगळे आठवतात. अगदी सगळ्यात सुरुवातीला मी इथे जॉईन झाल्यानंतर आपल्या डिबेटची सेक्रेटरी असली रोहिणी भाजी भाकरे आहे, की जिने खरं सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. तिच्या आधी पण होतं, पण जाणवणे इतपत सुरुवात तिच्यापासून झालेली आहे. तर या सगळ्यांनी हा जो मार्ग स्वीकारलेला, हा मार्ग खरोखर चांगला आहे. या क्षेत्रामध्ये इंजिनियर आणि डॉक्टर हे 2 चमकणारे तारे आहेत. खरं या प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही बघितलं तर बरेचसे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत. त्याच्या मागची काही कारणं आहेत. अर्थात आपण त्याला काही कोणाला उणं दुणं असं करत नाही आहे. पण त्याच्या मागची काही कारणं आहेत. इंजिनियर्स लोकांना किंवा इंजिनिअरिंग शिकत असलेल्या मुलांना काही गोष्टी या अभ्यासक्रमातून येत असतात आणि त्यांची पुंजी वापरून हे खूप चांगलं काम करू शकतात. मी या सगळ्या सीसॅकच्या मुलांना किंवा बाकीच्या सगळ्या मुलांना असं सांगेल की अभ्यासात शिकत असतानाच
मी समाजाला काहीतरी देणं लागतो आहे, हे प्रत्येक वेळेला ही भावना आपण जागृत ठेवली पाहिजे. पे बॅक टू सोसायटी हे नेहमी समोर ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला काही बदल घडून आणायचे असते, बऱ्याच वेळेला काय होत असते, आपण असं म्हणत असतो की अरे रस्त्यामध्ये ट्रॅफिकचे नियम कोणी पाळत नाही, करप्शन खूप होतं आहे, खूप वाईट गोष्टी आहेत. पण ज्या वेळेला मी नुसतं बोलतो परंतु करत काहीच नाही, त्याला मी पण तेवढाच दोषी असतो. ही संधी मिळते आपल्याला काहीतरी बदल घडून आणण्याची. ही संधी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल ती संधी घेतली पाहिजे. ती संधी घेण्याचं मनोबल तुम्हाला सगळ्यांना लाभो आणि तुम्ही असंच यश वारंवार मिळत राहो. त्या यशातून आपल्याला देशाचं नाव वरती नेता येतं, संस्थेचं नाव नेता येतं, आपल्या स्वतःच्या घराचं, आपल्या पालकांचं. ही उर्मी तुमच्यामध्ये सतत राहो, ही एक मनोभावे मी प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा देतो. आपण खूप मोठा प्लॅटफॉर्म या संस्थेमध्ये उपलब्ध करून देतोय सर. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की जवळजवळ 50 क्लब या संस्थेमध्ये आहेत. म्हणजे अगदी हिस्ट्री, फिलॉसॉफी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून तर ॲस्ट्रॉनॉमी, त्याच्यानंतर सॅटेलाइट, बहा, सुप्रा, इव्हन एवढंच नाही तर हायपरलूप, असे विविध टेक्निकल आणि नॉन टेक्निकल क्लब आहेत ज्याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच एक अपेक्षा खरं आमची आहे. आणि या संस्थेचं अजून एक असं आहे की मुलाला संपूर्ण फ्रीडम दिला जातोय. म्हणजे इथे जेव्हा हा एखादा सेक्रेटरी म्हणून काम करत असेल तर त्यावेळेला आम्ही त्यात खरं ढवळाढवळ करत नाही. जेणेकरून मुलाला स्वतःला नियोजन आणि ते केलेलं नियोजन पूर्णपणे पार पाडण्यासाठी लागणारं स्वातंत्र्य हे सगळं मिळालं पाहिजे याचा आमचा प्रयत्न असतो. आणि हे मुलं करतात याचा आम्हाला अभिमान आहे. तर मुलांनाही माझं सल्ला असा आहे की या सगळ्याचा फायदा घ्या, आपलं करिअर बनवा. आताचा जो जमाना आहे तो गिग इकॉनॉमीचा जमाना आहे. तुम्हाला कुठलंच एका क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळून चालणार नाहीये. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवावं लागणार आहे. मेकॅनिकल इंजिनियर फक्त मेकॅनिकल इंजिनियर राहून चालणार नाहीये. त्याला इलेक्ट्रिकल यायला पाहिजे, त्याला समाजशास्त्र माहीत असायला पाहिजे, राज्यशास्त्र माहीत असायला पाहिजे, त्याला अर्थशास्त्र माहीत असायला पाहिजे, त्याला विज्ञान माहीत असायला पाहिजे. हे सगळं करत असताना, गिग इकॉनॉमीचा विचार करत असताना आपल्याला आपला सर्वांगीण विकास घडून आणायचा असेल तर दिवसाची 24 तास कमी पडतील एवढी मेहनत करायला पाहिजे. आणि ही मेहनत करायची असेल तर त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती असायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की शारीरिक आणि मानसिक सुदृढता या 2 गोष्टी आवश्यक आहे. या 2 गोष्टी तुम्ही मिळवा. जग जिंकण्याची इच्छाशक्ती तुमच्यामध्ये आहे, हे एवढं तुम्ही मिळवा. जग जिंकणं काही कठीण नाहीये तुमच्यासाठी. सो तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक स्वागत संस्थेमध्ये. आता मी आणि सरांच्या मध्ये, तुमच्या आणि सरांच्या मध्ये मी काही जास्त वेळ थांबत नाही. मी इथे माझं संपवतो. हे नवीन वर्ष सगळ्यांना अत्यंत सुखाचं, समाधानाचं, भरभराटी जावं. लवकरात लवकर आपण म्हणजे ऑफलाईन आणि ऑन कॅम्पस लवकरात लवकर आपण शिकायला जमूया. हे सगळे कार्यक्रम पुन्हा एकदा ऑफलाईन करूया. असं अपेक्षा करूया की कोरोना लवकर गेलेला असेल, तो लवकर जाईल किंवा तो आपल्या सोबत असेल तर मित्रासारखा असेल, शत्रूसारखा नसेल. ओके, विश यू ऑल द बेस्ट. आणि मला संधी दिली आयोजकांचा मनापासून आभारी आहे. आणि धर्माधिकारी सर, नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. आपले शब्द नेहमीच आम्हाला काहीतरी आपल्या महाविद्यालयासाठी नावलौकिक वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा देतात. आपले खूप खूप आभार. कुठल्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याआधी त्या क्षेत्राची आपल्याला परिपूर्ण जाण असायला हवी. आणि स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये उतरणाऱ्या परीक्षार्थीला त्या क्षेत्राबद्दल संपूर्ण जाणीव असायलाच हवी. तर तेच माहिती पुरवण्याचं काम आपल्या सीओईपी अंतर्गत असणारं सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट्स क्लब हे करत असतं. 2017 मध्ये IPS महेश भागवत सर यांच्या संकल्पनेतून या क्लबचा उदय झाला आणि तेव्हापासून तर आतापर्यंत आणि पुढेही चालू राहणार आहे परीक्षार्थींना मदत करण्याचं काम. तर या क्लब अंतर्गत विवेक माला हा व्याख्यानमालेचा आपण कार्यक्रम राबवत असतो. त्यामध्ये कार्यरत असणारे अधिकारी जे ऑन फील्ड काम करतात किंवा ज्यांना कामाचा अनुभव आहे तर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते क्षेत्र कसं आहे त्याबद्दलची पूर्ण कल्पना येते. त्यानंतर टॉपर स्टॉक अंतर्गत आपल्या महाविद्यालयातून जे टॉपर दरवर्षी सिलेक्ट होतात UPSC मध्ये घवघवीत यश संपादन करतात, त्यांचं आपण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर CSAT वीक अंतर्गत आपण विद्यार्थ्यांसाठी इलोक्युशन, त्यानंतर ऐसे कॉम्पिटिशन यांसारख्या स्पर्धा राबवतो.
त्यांचा इंटरव्ह्यू देतो, जेणेकरून त्यांना UPSC संदर्भात संपूर्ण कल्पना यावी. आणि त्यानंतर लायब्ररी, परत स्टडी रूम यांसारख्या सुद्धा सुविधा आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर असे बरेच उपक्रम COEP अंतर्गत असणारा हा सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्स क्लब राबवत असतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना बराच फायदा होतो आणि बरेच विद्यार्थी घवघवीत यश संपादन करून या विद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडतात. तर याच अंतर्गत असणारा विवेक माला हा व्याख्यानमालेचा सर्वात मोठा इव्हेंट. तर या वर्षी ही व्याख्यानमालेची चौथी फेरी आहे. तर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश धर्माधिकारी सर लाभले आहेत. सरांचं मी सहर्ष स्वागत करतो. तर या व्याख्यानमालेअंतर्गत ऑनफिल्ड काम करणारे अधिकारी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. बऱ्याच वेळा सिव्हिल सर्व्हिसेस या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ आकर्षण असा असतो. पण या व्याख्यानमालेअंतर्गत विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात, तिथे काय काय त्रुटी असतात, कोणते कामं करायची असतात या संदर्भात संपूर्ण कल्पना येते, संपूर्ण त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांच्या मनात जे काही गैरसमज किंवा समज असतील तर ते पूर्ण नीट होण्याचं काम या व्याख्यानमालेअंतर्गत आपण करत असतो. तर सरांचा परिचय देण्याची खरं तर गरज नाहीये, पण सरांचं बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर कार्यक्षम अधिकारी घडवणं असाच आपला धर्म मानणारे आणि ते अविनाशी कार्य अविरतपणे चालू ठेवणारे असे अविनाश धर्माधिकारी सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. तर मी सानिका हिला विनंती करतो की तिने पाहुण्यांचा परिचय थोडक्यात सर्वांना करून द्यावा. धन्यवाद सार्थक. मंजिल उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. असेच आपल्या जिद्दीने व कार्याने आकाश कवेत घेणारे माजी सनदी अधिकारी, उत्कृष्ट प्रशासक, वक्ते, लेखक, कवी, संघटक आणि जिंकणारा समाज घडवण्यासाठी नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणून माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सर सर्वांना परिचित आहेतच. तरीही 1988 मध्ये IAS झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते. त्यांनी फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्नागिरी आणि अमरावतीमध्ये जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. पुढे त्यांनी 1996 मध्ये सेवेचा राजीनामा दिला व चौकटींची बंधने ओलांडून परिवर्तनासाठी व युवा प्रशासनासाठी कार्यरत आहेत. तसेच या सनदी सेवेत जाण्यापूर्वी 10 वर्षांपूर्वी स्वयंसेवी कार्यकर्ते व मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्याचबरोबर स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनासाठी जन आंदोलन उभे केले. राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच नागरिक कृती योजना सुरू केली. 2001 मध्ये नेहरू युवा केंद्र संघटन या भारत सरकारच्या संस्थेचे महासंचालक या पदावरही ते कार्यरत होते. त्यानंतर पुढे त्यांनी पुण्यामध्ये व्यक्तिमत्व विकास व युवा मंडल व युवा प्रशिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी चाणक्य मंडल परिवार ही प्रशिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे ते MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतात. याचबरोबर त्यांची नवा विजयपथ, स्वातंत्र्य नागरिक व जिंकणारा समाज घडवणारी शिक्षण पद्धती असे अनेक अनमोल पुस्तके व त्यांची अनेक बहुमूल्य व्याख्याने सर्व परिचित आहेतच. सध्याच्या युवा पिढीमध्ये UPSC आणि MPSC करण्यामागील प्रमुख कारण हे त्याबद्दलचे आभासी आकर्षण आहे हे दिसून येते. केवळ बाह्य गोष्टींनी भुलून जाऊन मुले ही मार्ग निवडतात. परंतु खरंच ही सद्यस्थिती आहे का? प्रशासकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या, कार्ये, त्यांची जाणीव ही विद्यार्थ्याला डिसिजन मेकिंग आणि प्रिपरेशन पिरियडमध्येच झाली पाहिजे हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या CSAC विवेक मालाच्या विषय आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लीडरशिप. आणि हा विषय मांडण्यासाठीच आपले प्रमुख उपस्थिती म्हणजेच ज्यांनी आपले विचार व कृतीतून आजच्या तरुण पिढीला सर्वात जास्त प्रेरित केले आहेत असे अनुभवी तज्ञ माननीय श्री धर्माधिकारी सर आज आपल्या समवेत आहे. आणि आता जराही वेळ न दडवता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत.
सन्माननीय धामणकर सर, मी वेळ पाळण्याकरता 5 मिनिटं आधीच लॉग इन केलं आणि दरवेळी ते यशस्वीरित्या थ्रू झालं की एक सुस्कारा सोडल्याचा फील असतो की झालो कनेक्ट. त्यावेळी धामणकर सरांशी 3-4च मिनिटं, पण इतकं छान, इतकं अंतःकरणापासनं आणि इतकं इंटेलिजंट असं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनीच या कार्यक्रमाची आनंददायक सुरुवात झालीच. असे धामणकर सर आणि त्यांच्या सकट आणि माझ्या सकट, वाक्य काळजीपूर्वक ऐका माझं, की त्यांच्या सकट, माझ्या सकट आणि COAP वर जे काही वेगवेगळे क्लब्स आहेत त्यांच्या सहित आम्ही सगळे ज्यांच्यासाठी आहोत, चाललंय ते सगळं ज्यांच्यासाठी चाललंय आणि ज्यांच्या कर्तृत्वामधून उद्याच्या भारताला आकार येणार, अशा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी. की सध्या संवाद सुरू करणं यासाठी माझ्या मनात मी त्याला 3 मंत्र असाच शब्द दिलाय. मंत्र, एक एक शब्द येतो म्हटलं तर, पण मी त्याला मंत्र म्हटलंय. माझा संवाद सुरू करतानाचा पहिला मंत्र ही आपली भारतीय बॉडी लँग्वेज आणि तिच्यातनं व्यक्त होणारा एक शब्द तो म्हणजे नमस्ते. त्या एका नमस्ते मध्ये खास आपल्या भारतीय पद्धतीनुसारचं ब्रह्मांड भरलेलं आहे, अर्थाचं ब्रह्मांड भरलंय. आणि ते कितीही थोडक्यात सांगायचं तर एवढं 1.5 वाक्य म्हणता येईल की ते एक नमस्ते म्हणतं की माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करत आहे. आणि त्याच्याही मग मुळाशी येतं की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे आणि आपल्यातल्या प्रत्येकातनं ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं. ते चैतन्य ओळखणं आणि जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये ते व्यक्त करणं म्हणजे आहे व्यक्तिमत्व विकास आणि करिअरची जडणघडण. इतकं सगळं अर्थाचं फार मोठं आणि त्या नात्याने आपण सगळे समान ठरतो की सर्वांमध्ये त्या एकाच चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणजे मग ते नातं बनतं ज्याला बुद्धांनी पण शब्द वापरलाय मित्रभाव. मित्रभाव. तुमच्याशी आता सुद्धा सहज बोलताना धामणकर सरांनी जगण्याचा उल्लेख साधना असा केला. किती ग्रेट शब्द आहे तो. जगतो हीच साधना आहे. प्रत्येक श्वास घेतो हीच साधना आहे. ती काही वेगळी कृत्रिम काही नाहीये. आणि आपल्या फील्डमध्ये एक्सलंट आणि क्रिएटिव्ह असणे ही ती साधनेचा तो रस्ता आहे. इतकं सगळं माझ्या मनात त्या एका नमस्ते शब्दात येतं. त्याच्या पाठोपाठचा अर्थातच मंत्र आहे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. ऑल माय बेस्ट विशेस फॉर ऑल ऑफ यू. ऑल ॲब्सोल्यूट बेस्ट विशेस. ऑल इटर्नल बेस्ट विशेस. ऑल अनकंडिशनल बेस्ट विशेस. पण दरवेळी मी जेव्हा म्हणतो अनकंडिशनल बिनशर्त बेस्ट विशेस, त्या प्रत्येक वेळी माझा मेंदू ओरडून मला सांगतो की नाहीये, बेस्ट विशेस अनकंडिशनल नाहीत. एक कंडिशन आहे. एक कंडिशन आहे. ती म्हणजे आपला आजचा विषय स्पर्धा परीक्षा, त्यातून शासनामधला अधिकारी होणे आणि तिथल्या लीडरशिपच्या जबाबदाऱ्या हे कसं असतं. म्हणून मग ती कंडिशन येते की आपण सगळे स्वच्छ आणि कार्यक्षम, त्याला मी चाणक्य मंडल परिवारात शब्द वापरतो कार्यकर्ता अधिकारी झाले पाहिजेत, तर शुभेच्छा आहेत अशी ती कंडिशन आहे. की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा
या ऍब्सोल्युटली अनकंडिशनल नाहीये, कंडिशन आहे. अधिकारी व्हायचंय, सांभाळलं नाही तर ते अधिकाराचं पद बघता बघता डोक्यात जातं. खुर्ची भिनते, तिच्या बरोबर येणारी सत्ता भिनते, भोवतीचं मोठं ऑफिस, मोठा बंगला. पूर्वी ती लाल दिव्याची गाडी होती, आता लाल दिवा गेला. सध्या मुलांना मी सांगतो की तुम्हाला ठेंगा, आम्हाला मिळाली लाल दिव्याची गाडी, तुम्हाला नाही. पण बघता बघता जर सांभाळलं नाही तर ती सत्ता डोक्यात जाते. आणि विसरायला होतं की आपण तिथे बसलो आहोत ते सर्वांचे सेवक म्हणून बसलो, समाजाचे, लोकांचे सेवक. ह्याचं भान बाळगायला एक कॅरेक्टर लागतं, चारित्र्य कॅरेक्टर, की जिच्या कण्यामध्ये पोलाद भरलंय आणि मेंदू आणि हृदयामध्ये या देशाप्रती म्हणजेच लोकांच्या प्रती, आणि ते लोक म्हणजे आहे भारत माता, तिच्या प्रती आदर आणि श्रद्धा भरलेली. अशी माझी कंडिशन आहे की आपण सगळे कार्यकर्ता अधिकारी झालो पाहिजे. सरही जेव्हा सीओईपीतले एकामागून एक ते नावं घेत होते, त्यांच्या त्या प्रत्येक नावागणित मला ती मुलं मुली डोळ्यासमोरही उभे राहत होते. आणि त्यांच्या जडणघडणीच्या काळामध्ये एका उत्साही टीनेजर पासून ते एक मॅच्युअर, अत्यंत प्रगल्भ आणि कार्यक्षम असा अधिकारीपर्यंत त्यांची वाटचाल कशी झाली असं माझ्या डोळ्यासमोरून सरकत जात होतं. पार महेश पासून ते याही वर्षी जे अनेक जण यशस्वी झालेत, अशी एकाहून एक छान छान नावं. मी म्हणलं सर नावं घेत होते तेव्हा आणि आता मी बोलतोय तेव्हाही भारतभर आणि जगभर काम करणाऱ्या सीओईपीतल्या अधिकाऱ्यांना उचक्या लागत असतील, आता उचक्या लागत असतील त्यांना, कारण आपण त्यांची आठवण तिकडे महेश कमिशनर ऑफ पोलीस रचकोंडाचं काम करतोय आणि अर्थात तो जातोय तिथे काम उत्तमच करतोय आणि एकाहून एक आदर्शही उभे करतोय आणि ते करताना सर्वांना मार्गदर्शनही करतोय. ऍक्च्युली महेश आणि असे सगळे अधिकारी शब्दामधून जे मार्गदर्शन, त्याच्या एन टाइम्स, इन्फायनाईट टाइम्स जास्ती मार्गदर्शन ते त्यांच्या कृतीतून करत असतात. की तो पोलीस ऑफिसर म्हणून ज्या तऱ्हेचं काम करतोय त्याच्यामध्ये ते डोक्यात जाणं नाहीये, सत्तेचा अहंकार नाहीये. अशा त्या महेश पासून ते यावर्षी ज्यांनी विनायक आणि अनेक जण आहेत, अनेक याही वर्षी सीओईपीचे अनेक दरवर्षी असतातच. ते एमपीएससीच्या बाबतीत जे स्थान राहुरीच्या कृषी विद्यापीठाचं झालंय, तसं आता युपीएससीच्या बाबतीत सीओईपी झालंय असं मी आता गेली अनेक वर्ष म्हणतो. अशी मला सहज तुमच्याशी बोलताना आठवते विश्वांजली गायकवाड. तिचं ऑल इंडिया रँकिंग पण होतं 12 आणि ते मिळवताना ती इंटरव्ह्यू मध्ये देशात पहिली होती. आणि चाणक्य मंडल परिवार मध्ये ज्यांच्याशी माझा येतो संपर्क, मार्गदर्शन घेतात, अशातल्या ज्यांना इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचं असतं, अशांना मी सध्या सुचवतो की फर्स्ट चॉईस म्हणून चायना घ्या. चायना IFS मधल्या अधिकाऱ्याला युनायटेड नेशन्सचा कारभार ज्या 6 भाषांमधनं चालतो त्यातली एक भाषा त्याला पिकअप करण्याचं त्याला स्वातंत्र्य असतं आणि तो मागेल ती मिळेल की नाही हे त्याच्या रँकिंग वरनं ठरतं. ऑल इंडिया मध्ये त्याचं रँकिंग किती, तर विश्वांजलीचं होतंच. असे अनेक आहेत, एकाहून एक उत्तम. सरांनी डॉक्टरचे विषय काढले तर इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये अलीकडच्या काळामध्ये ते डॉक्टर होण्याची हा बीजे मेडिकलचा शिल्पक आंबोले ह्याच्यापासून सुरुवात होते. आणि इंजिनियर्स युपीएससीत यश मिळवून इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जात आहेत, अशी अनिकेत मांडवगणे. तो आहे इंजिनियरच, फक्त फॉर अ चेंज तो सीओईपीचं नाही विद्य, पण शिक्षण आणि इंजिनियर ते मी तुमच्याशी बोलणारच आहे. अशांना मी त्यावेळी विश्वांजली सहित सुचवलंय स्ट्रॉंगली की चायना घ्या. इथून पुढच्या काळामध्ये
चायना हा किमान बोलायचं तर भारताचा स्पर्धक आहे, आणि खरं म्हणजे स्पर्धक नाहीये, चायनाच्या वागण्यामुळेच पण तो या देशाचा शत्रू आहे. आणि ते होताना आजच्या तारखेला तर चीनचा एक जगाची महासत्ता म्हणून उदय झालेलाच आहे. अशा वेळी आपला चीनचा उत्तम अभ्यास पाहिजे, इन्साइट पाहिजे, आणि ऑन आवर टर्म्स आपले नॅशनल सेल्फ इंटरेस्ट सांभाळून आणि आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी सांभाळून पण होऊ शकली तर चायनाशी दोस्ती. पण चायनाने इलाज ठेवला नाही, भारताच्या भूभागावर दावा करणं चालू ठेवलं, भारताच्या अंतर्गत नक्षलवादाला, फुटीरतावादाला, इस्लामिक दहशतवादाला चालना देणं चालू ठेवलं, तर आपल्याला चायनाला तोडीस तोड उत्तर देता आलं पाहिजे. यासाठी शत्रूचाही आपला अभ्यास पाहिजे उत्तम. आणि मला आनंद आहे की आपल्या सीओईपीतून सुद्धा तयार होणारे आता अनेक अधिकारी, त्यातले जे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जात आहेत, त्यांचं रँकिंग पण उत्तम असतंय. ते चायना घेतायत. आणि विश्वांजली नुकतंच तिचं बीजिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून आता दिल्लीमध्ये येते. असं यश तुम्हाही सर्वांना मिळो. आणि असे ते एकाहून एक उत्तम आणि बहुसंख्य जण फेसबुकवरही माझ्याशी संपर्कात असतात आणि आपापल्या ठिकाणी काय आणि ते कसं उत्तम काम करतायत, हा माझ्या आनंदाचा सततचा विषय जो तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीत येतो, आनंदाचे डोही आनंद तरंग. तसा माझा त्यामुळे दुसरा मंत्र, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. तिसरी खरंच प्रार्थना आहे, कारण मी फार मोकळेपणाने आणि तरी 2च ओळीत सांगतोय, वेळ नेहमीच आपल्याला अपुराच आहे. खरंच मी मोकळेपणाने सांगतोय की या कोरोनाच्या परिस्थितीने माझ्या पोटात खड्डा पडलेला आहे, असं सांगतो मी. खड्डा पडतो पोटात लोकांची वेदना पाहून, आणि ती घरापर्यंत आणि जवळपर्यंत पोहोचली. आता सुद्धा तुमच्याशी आधी बोलणं झालं तेव्हा खरं म्हणजे ठरलं होतं की ऑफलाईन आणि प्रत्यक्ष कॉलेजवर कार्यक्रम घेऊ, तेव्हा दिवस जरा बरे होते. कोरोनामुळे अनिश्चितता तयार झालीच आहे. पण आत्ता सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली मी त्या ऑडिटोरियम मध्येच आहे, कॉलेजच्या परिसरात आहे. तो परिसर रम्य आहे आणि ऑडिटोरियम मध्ये आहे, आणि समोरच्या मुलामुलींचा जो प्रचंड उत्साह, त्याची जी व्हायब्रेशन्स असतात, देअर इज नो सबस्टिट्यूट. टेक्नॉलॉजी इज अ डिस्टंट पुअर सबस्टिट्यूट. त्याला आपली मराठीतली म्हणे, दुधाची तहान ताकावर भागवणे. त्याचा अगदीच इलाजच नाहीये. आणि हा ओमायक्रॉन आणि हे सुपर स्प्रेडर आहे, आणि ते आता कमी तीव्रतेचं आहे किंवा कंट्रोलमध्ये ते वाटेपर्यंत कालपासून बातमी येणं चालू झाले की आणखी एक व्हरायंट, त्याची चायनाने कॉशन नोटीस इश्यू केली आहे, तो गंभीर आहे, आणि त्याचं आणखी एक जर म्युटेशन झालं तर पुढच्या शक्यता अत्यंत डेडली आहेत. त्या मी आता बोलतही नाही, डेडली आहेत. पण मी मोकळेपणाने सांगतो की माझ्या पोटात खड्डा पडतो त्यांनी, आणि त्या खड्ड्यामधून प्रार्थना प्रकट होते की तुम्ही सगळे नीट असावे. तुमच्या घरचे नातेवाईक, आई वडील, भाऊ बहिणी, मित्र परिवार, असं करत करत जी प्रार्थना सरांनी पण केली की लवकरात लवकर आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते या साऱ्या पृथ्वीची, मानवतेची कोरोनातून सुटका व्हावी, अशी माझी प्रार्थना. पण मी आता तुम्हाला सांगतो, मलाही खात्री आहे की तुम्ही पण आपापल्या ठिकाणी कुठेही बसलेले असलात तरी बहुधा मनाने तिकडं ऑडिटोरियम मध्येच आहात. आणि जो उत्साहपूर्ण कल्ला चालतो, त्याची व्हायब्रेशन्स मी ऍक्च्युली फील करतोय आता सुद्धा तुमच्याशी बोलताना. आता अलीकडच्या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इंजिनियर स्पर्धा परीक्षांकडे वळले, आणि बरं एकदा वळले तर त्यांना त्यात यश मिळतंय, याला मी काही फार आश्चर्य नाही मानत. मिळायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे. एक बेसिकली इंजिनिअरिंगची जी बुद्धिमत्ता आहे, ठीक आहे, नुसती बुद्धिमत्ता नाही, तर इंजिनिअरिंग तुम्हाला जे घडवतं, जे अप्रोच देतं की ते आहे रॅशनल, सायंटिफिक, विज्ञाननिष्ठ थिंकिंग, आणि अशी मेंदूचीच रचना की मॅथमॅटिकल थिंकिंग. ओके, ती प्रशासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
दॅट काइंड ऑफ थिंकिंग, दॅट काइंड ऑफ बेंट ऑफ माइंड. आणि नंतर नुसता प्रशासनासाठी नाही, तर युपीएससीची जी एक्झाम सिस्टीम आहे ती सुद्धा या प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या मेंदूला पोषक आहे, सुटेबल आहे, पोषक आहे. आणि अर्थात अभ्यास कचकावून करायचा असतो, तो जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधला करायचा असतो, कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत सर्वासकट. पण त्यामागची जी मूळची इंजिनिअरिंगची बुद्धी आहे, त्या बुद्धीने जर एकदा ठरवलं की आता जे कष्ट आपण एरवी इंजिनिअरिंगसाठी करतो ते कष्ट युपीएससीच्या तयारीसाठी करायचे. इंजिनिअरिंगसाठी कष्ट करावेच लागतात. इंजिनियर मुलांना सवयच असते रात्र रात्र जागून जर्नल लिहायची. आली परीक्षा तोंडावर की 15 दिवस आधी अभ्यास करायचा, रात्र रात्र जागून जर्नल लिहायचं. अपवाद फक्त ही जी सानिका छान हसते आहे आणि तिने माझी ओळख करून देताना मला 2 वर्ष खाली ढकललं, तिने मला ज्युनियर केलं. मला माझी IAS ची बॅच 88 नाहीये, 86 आहे. पण वुमन्स एम्पॉवरमेंट, त्यामुळे ती युपीएससी पेक्षा पॉवरफुल आहे. तर तिने जर ठरवलं की नाही 86 नाही 88, तर इंजिनिअरिंगच्या मुलामुलींना रात्रंदिवस अभ्यास करून कचकावून कष्ट आणि जर्नल्स रात्र रात्र बसून लिहायची सवय असते. यालाही मी म्हणतो की अपवाद इंजिनिअरिंग करणारी मुलगी. कारण ती जरा मान तिरकी करून हसून जर कोणा पोराला म्हणली की माझं जर्नल देतो का लिहून, की ते पोरग बसतंय रात्र रात्र जर्नल लिहित. मुलगी जाते मित्राला भेटायला आणि मित्रही म्हणतो अगं तुझं जर्नल नाही का? ती म्हणते ते आमचं एक आहे येडं कॉलेजातलं, ते देत आहे माझं लिहून. बट द पॉइंट इज, इंजिनिअरिंगच्या मुलामुलींना एक म्हणजे मॅथमॅटिकल आणि सायंटिफिक थिंकिंगची नॅचरल सहजगत्या सवय लागते. दॅट इज व्हॉट इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट. तो गुण प्रशासनालाही आवश्यक आहे. डिस्पॅशनेट थिंकिंग, रॅशनल थिंकिंग आणि समोरचे कागदपत्र, पुरावे, कायदा, कलम याच्या आधारावर एका शांत डोक्याने दूध का दूध और पाणी का पाणी करणं. पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची जी मेथोडॉलॉजी आहे ती या इंजिनिअरिंग ब्रेनला योग्य आहे, सुटेबल आहे. की उदाहरणार्थ प्रिलिम ही ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप. ते इंजिनिअरिंगची एंट्रन्स पण आता तशीच होते, सीईटी. त्यातल्या ज्यांना IIT हवा असतं ती परीक्षा तशीच होते. आणि वर दिलाय प्रश्न, खाली 4 पर्याय, तिकडे इकडचं तिकडचं, नो बीटिंग अराउंड द बुश, नो इफ्स अँड बट्स, आणि पण परंतु तथापि, असं बुल्स आय, हिटिंग द बुल्स आय, की पिकअप करायचंय करेक्ट उत्तर आणि टार्गेट हिटिंग आहे. यालाही इंजिनिअरिंगचा मेंदू सुटेबल आहे. आणि पुढे युपीएससी मध्ये मुख्य परीक्षेमध्ये सांगितलेल्या शब्दांमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या मुद्द्यांचं उत्तर तेवढ्या दिलेल्या शब्दात आणि तेही दिलेल्या जागेत लिहायचं असतं. आता तर युपीएससी आन्सर शीट मध्ये जागा पण तेवढीच दिलेली असते की तुमचं काय ते उत्तर तेवढ्यात बसवायचं. म्हणजे त्याला सुद्धा लागतो मनाची आणि बुद्धीची ठेवण, की प्रश्नाला थेट भिडणे, उत्तराला सुद्धा थेट भिडणे. आणि कितीही गुंतागुंतीचा प्रश्न विचारलेला असला, भारताच्या परराष्ट्र धोरणाचं चिकित्सक अवलोकन करा, क्रिटिकली एक्झामिन इंडियाज फॉरेन पॉलिसी. ओके, हा 10 PhDचा विषय आहे, की ज्यातलं एक PhD माझंच आहे. आणि आता तुम्हाला परीक्षेमध्ये सांगितलंय की हे जास्तीत जास्त 300 शब्द, 300 अप्पर लिमिटच. आता गेली अनेक वर्ष 250 किंवा 200 आणि 150 कितीही कॉम्प्लेक्स विषय असू देत, तो तुम्हाला सांगायचा आहे त्या सांगितलेल्या 250 शब्दात. म्हणजे पहिल्या वाक्याच्या पहिल्या शब्दाला उत्तर चालू व्हायला पाहिजे आणि ते असं थेट मुद्द्याला भिडणारं, ही जी मनाची आणि बुद्धीची ठेवण आहे त्याचं इंजिनिअरिंग जोपासना करते. त्यामुळे एकदा त्या बुद्धीने ठरवलं की आता हा अभ्यास आणि हा जो मनाची बुद्धीची ठेवण आहे ही युपीएससीच्या अभ्यासाला लागायची, ठीक आहे, तर त्यानंतर त्यांना यश मिळतंय याला मी आश्चर्य नाही म्हणत, उलट मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आणि आपल्या भोवतीचा जो काळ बदलतोय तो पाहता तर इंजिनियर्सनी प्रशासनात यावं यामध्ये देशाचं पण फार मोठं भलं आहे. याचं सिंपल कारण आहे, तुम्हाला ते माहिती आहे, ते म्हणजे प्रशासनासहित सगळं जीवन
टेक्नॉलॉजी ओरिएंटेड बनत चाललंय. आणि हे जे दशक मानवतेचं आता चालू झालंय and it has started out on a painful note, right? पण या दशकामध्ये या पूर्वीच्या मानवाच्या इतिहासात झाले नाहीत एवढे प्रचंड आणि एवढे फंडामेंटल बदल होणार आहेत आत्ताच्या दशकात. मोस्ट ऑफ देम आर टेक्नॉलॉजिकल चेंजेस. आणि ते येणं चालू झालंच आहे की ते बदल सारांश रूपाने सुद्धा मी आता सांगाल, मी त्या मुद्द्याला हातच लावत नाहीये की आपल्या भोवतीचं जीवन ज्या वेगाने बदलतंय आणि ते टेक्नॉलॉजी ओरिएंटेड होतंय, तो वेग पुढच्या 8-10 वर्षांमध्ये आणखी वाढणार आहे. अशा वेळी ज्यांचं स्वतःचं ओरिएंटेशन टेक्नॉलॉजी मधलं आहे अँड दोज हू आर कम्फर्टेबल विथ दॅट टेक्नॉलॉजी आणि त्याची सर्व परिभाषा आत्ताच ऍज ऑफ दिस मुमेंट आधुनिकातलं आधुनिक जग आणि ते सगळी टेक्नॉलॉजी प्रशासनात आणणे, प्रशासन गतिमान करणे, प्रशासन पारदर्शक करणे, प्रशासन भ्रष्टाचार विरहित करणे, त्या प्रशासनाच्या माध्यमातून विकासाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला गती देणे, या सगळ्याला टेक्नॉलॉजीचं ओरिएंटेशन काम करणार आहे. म्हणूनही मी माझी इन्फायनाईट शुभेच्छा व्यक्त करतोय की तुम्ही व्हावेत आणि इंजिनिअरिंग सीओईपीच्या UPSCतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी तो ऑडिटोरियम मधला व्यासपीठ अपुरा पडावा, अशी पण शुभेच्छा व्यक्त करतोय. आता इथं सहज जाता जाता उल्लेख झाला, तो माझ्या मनात होता की मी जेव्हा शेवट करीन त्यावेळेला पुन्हा बोलीन त्याविषयी, की नॉर्मली कार्यक्रमाची आपण सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. आता सायबर स्पेस मध्ये ते दीप प्रज्वलन कसं करणार, तर म्हणून आपण इंजिनिअरिंग कॉलेजचं गीत ऐकलं आपण. छान ती कविता, ते गाणं सुद्धा अतिशय छान हृदयस्पर्शी, आणि ते जिनी सादर केलं तिला पण माझ्या शुभेच्छा आणि माझं कौतुक कळवा की तिच्या आवाजामध्ये पण एक शक्ती आहे. आणि अर्थात मी वर्षानुवर्ष पाहतही आलोय की हे सीओईपीची मुलं मुली जे ठरवतील ते करतील तर उत्तमच करतील, असं सांगतो मी. म्हणजे आता हे पुण्यातली पुरुषोत्तम करंडक स्पर्धा भारतभर गाजते आता ती. तिथेही मी वर्षानुवर्ष पाहिले की सीओईपीच्या मुलामुलींनी स्क्रिप्ट पण त्यांचंच, डायरेक्टर पण विद्यार्थी डायरेक्टर असतो, आणि तो ज्या तऱ्हेचं अनेकदा त्यातला ट्रिमेंडस सेन्स ऑफ ह्युमर, असं सांगतो मी, ट्रिमेंडस प्रचंड विनोदबुद्धी, आणि तरी त्या विनोदाच्या द्वारे व्यक्त केलेला अर्थ, असं मी पुरुषोत्तमलाही वर्षानुवर्ष पाहत आलोय. तेव्हा आपल्या बुद्धीनी मानवी जीवनाची सर्व क्षितिज काबीज करू, अशीच पाहिजे जिद्द. त्यामुळे ते लेखन असू दे, अभिनय असू दे, असं करत करत जीवनाची सर्व क्षेत्र, त्यातलं अर्थातच एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र प्रशासन हे. नेतृत्वाच्या शास्त्रामध्ये, सायन्स ऑफ लीडरशिप, एका फंडामेंटल लेवलला नेतृत्वाचे 2 प्रकार बोलले जातात. एकाचं नाव आहे इमर्जंट लीडरशिप आणि दुसऱ्याचं नाव आहे अपॉइंटेड लीडरशिप. आणि मी इंजिनिअरिंगच्या मुलामुलींशी बोलतोय तेव्हा मला खात्रीचे, आय डिमांड दॅट ऑफ यू, की असं तुम्हाला मुद्दा सांगितल्या क्षणी येतोच लक्षात. इमर्जंट म्हणजे ग्रुप डायनॅमिक्स मधून जे नेतृत्व त्या नेतृत्वाच्या बळावर उदयाला येतं. कोणी ते नेमलेलं नसतं, कोणी सांगितलेलं नसतं की तू नेता आहे बरं का, पण द इनबिल्ट ग्रुप डायनॅमिक्स, आणि त्या ग्रुप मधला कोणीतरी एक जण कळत किंवा नकळत पुढाकार घेतो, असं काहीतरी त्याचं व्यक्तिमत्व असतं. ग्रेस असते त्याच्या व्यक्तिमत्वातली, कदाचित जो विषय त्यातली त्याची तज्ञता, एक्सपर्टीज ते असतं. सॉफ्ट स्किल्स किंवा व्यक्तिमत्वातले गुण, की त्याचं बोलणं, त्याचं माणसं जोडणं, उत्स्फूर्तता त्यातली, त्याच्या वागण्या बोलण्यातला उत्साह आणि प्रसन्नता सुद्धा, त्यानंतर तो स्वतः प्रेरित असणे, मोटिवेशन, आणि त्यामुळे इतरांनाही ती प्रेरणा देता येणे.
हे मी दीप प्रज्वलनाच्या संदर्भात म्हणत होतो की तो फिजिकली तो दिवा लावता येवो किंवा न येवो व्यासपीठावर, ऍक्च्युली भारतीय संकेतानुसार सुद्धा तो दिवा हा आपल्या आतल्या दिव्याचं बाहेरचं प्रतीक आहे तो फक्त. आणि हा जसा दीप पेटलाय तसा तुमचा आतला दिवा पेटो, यासाठीची ती प्रार्थना आणि ती फिजिकल ऍक्शन आहे. तो आतला दिवा पेटला जो भारतीय विचारामध्ये हजारो वर्ष सांगतच आलेला आहे. श्रीकृष्ण म्हणतो उद्धरेद आत्मनात्मानम, स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. आणि बुद्धाने सांगितलंय अत्त दीपो भव, बी द लाईट अन टू युअर सेल्फ, की तूच तुझा प्रकाश आहेस. तो ज्याच्यातनं व्यक्त होईल अशाकडे मग ग्रुपचं नकळत किंवा नकळत नेतृत्व आपोआप चालून येतं आणि मनाने सगळे मान्यता देतात की हा नेता आहे. त्याला म्हणायचं इमर्जंट लिडरशिप. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स म्हणून आपण असतो अपॉइंटेड लीडर्स. अपॉइंटेड, आपण अभ्यास करतो, त्यानुसार परीक्षा देतो, त्या परीक्षेचे वेगवेगळे पडाव पार करत गेलो की सिलेक्ट होतो आणि मग त्यातल्या रँकिंग नुसार सर्व्हिस मिळते आणि तुम्ही डायरेक्ट सर्व्हिसच्या टॉपलाच हेलिकॉप्टर मधनं पॅराशूटने उतरता ऍट द टॉप ऑफ द सर्व्हिस. कित्येकदा तर तुम्ही ज्या पोस्टवर पहिलं काम करता तिथे तुमच्या हाताखाली काम करणारे अनेक जण तुमच्यापेक्षा वयाने अनुभवानी मोठे असतात. यंग IAS ऑफिसर्स यांच्या हाताखाली त्यांच्या वडिलांच्या वयाचे निघतील अशी माणसं काम करत असतात. सिव्हिल सर्वंट्स आर अपॉइंटेड लीडर्स. अपॉइंटेड की आता तुम्ही नेमलात, IAS झालात, मसुरीला ले दे के एकूण मिळून 2 वर्षांचं प्रशिक्षण झालं आणि मग गव्हर्नर ऑर्डर काढतो की वी आर प्लीज टू अपॉइंट यू ॲज असिस्टंट कलेक्टर. आणि तुमच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके, साधारणपणाने 150च्या आसपास माणसं, एक डिपार्टमेंट ज्याचं नाव रेव्हेन्यू डिपार्टमेंट, मुख्य 5 कायद्यांवर तुमची सुपरविजन आणि एक ऍव्हरेज तुम्ही 70-80 कोटीचा टर्नओव्हर हँडल करता. दॅट इज बिईंग असिस्टंट कलेक्टर. हे मी अगदी कमी शब्दात सांगितलं तुम्हाला. यू आर लीडर. यू आर लीडर. तुमच्या हाताखाली 150 माणसं असणार आहेत, एक टेरिटरी असणार आहे. यू आर लीडर. पण देन लीडरशिपच्या शास्त्रानुसार ही आहे अपॉइंटेड लीडरशिप, नेमलेली. अधिकारी म्हणून तुमचं कौशल्य is your capacity to turn appointed leadership into emergent leadership. सर जाता जाता थोडं पॉलिटिक्स आणि त्यातल्या लोकशाहीचा जर विचार केला तर दिसेल की राजकीय नेतृत्व हे बेसिकली इमर्जंट लीडरशिप असते. राजकारणामध्ये असं नेमलं नाही जात की तू नेता आहेस आणि त्या नेमण्याला कोणी विचारणार पण नाही. ते तो नेता, त्याचं कर्तृत्व, त्याचा मास बेस, लोकांना बरोबर घेण्याची त्याची कपॅसिटी, एक दिशा, एक ध्येय देण्याची क्षमता, मोटिवेट करता येण्याची क्षमता, इन्स्पायर करता येण्याची. नेत्याचं आणखीन काम आहे, पहिलं काम मोटिवेशन आहे. पहिलं कपॅसिटी टू मोटिवेट, इन्स्पायर. त्याचं सोपं उत्तर आहे मुळातलं की तुझ्या आतली ज्योत पेटलेली असेल तर तू इतरांच्या आतली ज्योत पेटवू शकशील. स्टार्टिंग विथ वन सेल्फ. तुझी आतली ज्योत पेटलेली आहे ना हे पहा. मोटिवेशन, इन्स्पिरेशन हे नेत्याचं काम. नेक्स्ट टू दॅट नेत्याचं काम येतं ध्येय, गोल सेटिंग. गोल सेटिंग आणि मग ते ध्येय गाठण्यासाठीची स्ट्रॅटेजी ठरवणे, ओरिएंटेशन आपल्या सगळ्या टीमला, मग टीमवर्क घडवून आणता येणे आणि त्या टीमला सुद्धा प्रेरणा देऊन एका ध्येयाने प्रेरित आणि सगळी टीम बरोबर घेऊन आम्ही ते ध्येय गाठलं. हे सगळं त्या नेत्याचं काम येतं. हे काम केवळ अपॉइंटेड लीडर आहे म्हणून करता येणार नाही. काही वेळा मी काही अधिकाऱ्यांचं वागणं पाहिलंय, ज्यांनी मी सुरुवातही केली तुमच्याशी बोलायला, की जर स्वतःला काळजीपूर्वक सांभाळलं नाही, ओके, तर बघता बघता सत्ता डोक्यात जाते, अधिकार डोक्यात जातो. कारण मी म्हणलो तो जो सगळा द पॅराफर्नेलिया ऑफ पॉवर
भोवतीचा, आणि ती खुर्ची आणि ते मोठं टेबल आणि ऑफिस आणि त्याच्या बाहेरचा शिपाई आणि कोणी भेटायला आला तरी आधी तो आत आणून तुम्हाला चिठ्ठी देतो. मेजॉरिटी जण तुम्हाला सर सर किंवा मॅडम मॅडम करत असतात. ते बघता बघता डोक्यात जातं ना. आणि लोक तुमच्या गाडीचं दार उघडायला पुढे येत असतात. तुम्हाला कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते म्हणून पण बोलवत असतात. तुमच्या हस्ते बक्षीस समारंभ होत असतात. तुम्हाला कोणतं 120-32 जाफरानी पत्तीचं कत्री सुपारी खुशबू लावलेलं पान लागतं ते पण देतात. मग ते बघता बघता जातं ना डोक्यात. पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. हे जर व्हायचं नसेल तर जे आवश्यकता आहे त्याचं नाव आहे चारित्र्य, कॅरेक्टर. आणि तर त्या कॅरेक्टरला सतत भान ठेवायला लागेल की आपण लोकांचे सेवक आहोत. हे दिलेलं ऑफिस, ती बाहेरची कार, तो मोठा बंगला, हे वेगवेगळे कायदे, हे सगळे आपल्याला लोकांची सेवा नीट करता आली पाहिजेत याच्यासाठी आहेत. आणि नेमणूक, अपॉइंटेड, तुम्ही नेमले गेलात असिस्टंट कलेक्टर, केवळ त्यांनी नाही यशस्वी होणार तुम्ही. मी दुर्दैवाने काही वेळा काही अधिकारी पाहतो की ते आपल्या बरोबरच्यांशी, कलिग्स, आपल्या सबऑर्डिनेटशी आणि वर्स्ट भाग म्हणजे लोकांशी अतिशय गर्विष्ठपणाने वागतात. एक कसला तरी फोल, त्याला इंग्लिश छान शब्द आहे, व्हॅनिटी. बघता बघता व्हॅनिटीने भरतात. फुकटचा कसला तरी ताठा असतो आणि त्यातून एक त्यांच्या सगळ्या वागण्यामध्ये गर्विष्ठपणा आणि तुच्छता येते. हे काही फार यशस्वी होणार नाहीत अधिकारी म्हणून. तुम्हाला जिथं नेमलं गेलं, अपॉइंटेड लीडर आहात, पण युअर सक्सेस will depend on your capacity to convert that appointed leadership into emergent leadership. म्हणजे तुमच्या सहकार्यांनी, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांनी आणि फायनली आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांनी सुद्धा तुमचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे मनातून. असं तुमचं व्यक्तिमत्व, असं तुमचं जगणं, वागणं, बोलणं, असं तुमचं काम करणं असायला पाहिजे. प्रशासनातला अधिकारी जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो नुसता कोणातरी पदावर नेमला गेलाय म्हणून यशस्वी होत नाही. आणि त्या पदाला काही अधिकार आहेत, ते काही कायद्याने मिळालेत आणि त्या पदाची मूळ सूत्र राज्यघटनेमध्ये जातात. केवळ त्यांनी होणार नाही, लक्षात घ्या. पोलीस ऑफिसर्स अनेक असतात, पण त्या सगळ्यांच्या मधनं असा असामान्य काम करणारा महेश कसा निघतो? आणि केवळ मुलींनी, स्त्रियांनीच नव्हे, पुरुषांनी सुद्धा ज्यांना एक आदर्श अधिकारी मानावं, मानतात, ती आनंदाची गोष्ट आहे. अशा किरण बेदी ते आहेत किंवा IPS अधिकारी खूप आहेत. त्या सगळ्यातनं दुनिया याद करेगी की किरण बेदींनी ज्या तऱ्हेचं काम केलं. शेषन यांनी IAS मध्ये आणि फायनली भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्या तऱ्हेने काम केलं, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. अदरवाईज भारताला 1950 पासून अनेक निवडणूक आयुक्त आहेत की मुख्य निवडणूक आयुक्त. आणि मला व्यक्तिशः माहिती आहे की तेही सगळे ग्रेट आणि उत्तम काम करणारेच होते. मी त्यातल्या कोणाही बद्दल अप्रत्यक्षरित्या सुद्धा अनादर नाही व्यक्त करतोय. आणि तरी सुद्धा एकदा 1990 मध्ये चीफ इलेक्शन कमिशनर झाल्यावर ज्या तऱ्हेने शेषन सरांनी त्या इन्स्टिट्यूशनला कामाला लावलं, तर हे नुसतं त्या पदावर नेमण्याने नाही होत. युअर कॅपॅसिटी टू टर्न अपॉइंटेड लीडरशिप इनटू इमर्जंट लीडरशिप. मी इथे माझ्या नोट्समध्ये आपल्याला वेळ कायमच अपुरा पडणार आहे, त्यामुळे आता मी खरं म्हणजे किस्से किंवा केस स्टडी म्हणा त्याला फार तर, तिकडे येण्यापूर्वी आधी तुम्हाला मुद्दे म्हणायचा प्रयत्न करते आणि मग मी घड्याळाकडे पाहून ठरवणार की ओके, आता उपलब्ध वेळानुसार 1, 2, 3 त्यातले किस्से तुम्हाला कसे सांगावेत आणि सांगावेत का नाही सांगावेत ते. त्यानंतर आहे तुमचं यशस्वी नेता होणं. हे ठरणार आहे
कॅन यू बी अ रोल मॉडेल? त्याला म्हणतात लिडरशिप बाय एक्झाम्पल. दॅट यू लीड बाय एक्झाम्पल. की तुम्हाला तुमच्या बरोबर काम करणारे आणि हाताखाली काम करणारे सगळ्यांनी वेळ पाळलेली हवी का वक्तशीरपणा, ज्याचा आजही मला आनंद आहे की एक माझ्यातल्या त्या शिस्त आणि कमिटमेंट, तुम्हालाही दिलेला शब्द, म्हणून मी 6 म्हणजे 5:55 मी उपस्थित असणार, तुम्ही होतात आणि आपण बरोबर 6च्या ठोक्यालाच आहे, यातला जो आनंद असतो. ओके. पण पंक्च्युअलिटी, प्रोफेशनॅलिझम, ठीक आहे, दिलेला शब्द पाळणे, काम वेळच्या वेळी करणे आणि ते केलं तर उत्तमच करणे. ओके. हे सगळं यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. मी मुलांनाही अनेकदा अगदी साधं सांगत आलो की सरकारी कार्यालय 10 वाजता चालू होतं. स्टाफनी जर कलेक्टरची गाडी 9:50 कलेक्टर ऑफिस मध्ये प्रवेश करते हे जर पाहिलं, ओके, टेक माय वर्ड फॉर इट, की तुमचा 95% स्टाफ तुम्ही न सांगता वेळ पाळू लागेल. उरलेल्या 5% तुका म्हणे ऐशा नरा, मोजोनी माराव्या पैजारा, ते अधिकार तुमच्या हातात असतात. पण तुम्ही तुमच्या सहकारी आणि सबऑर्डिनेट्सना केवळ आदेश काढून वेळ पाळायला लावू शकत नाही. ऐकणार नाहीत लोक, त्यांनी ऐकणार नाहीत. पण जेव्हा ते पाहतील काही शपथ ह्याचा वक्तशीरपणा म्हणजे बघावं, तेव्हा हा याचा वक्तशा वेळ पाळतो, झालं, दिलेला शब्द पाळतो. की तो जर लोकांना काही म्हणाला की उद्या 11 वाजता, तर त्याचा अर्थ तो 10:55 तयार असतो. आणि तुमची फाईल सोमवारपर्यंत क्लिअर होईल, तर त्याचा अर्थ ती सोमवारपर्यंत क्लिअर होईल. ऑटोमॅटिकली तुमच्या हाताखाली काम करणारी सगळी टीम काम उत्तम करू लागेल. ते जेव्हा पाहतील की तुमच्या टेबलवर फाईल 24 तासापेक्षा जास्ती काळ पडून राहत नाही, यू आर दॅट एफिशियंट. इफ यू आर एफिशियंट, देन यू कॅन मेक द सिस्टीम एफिशियंट. आणि तुमचा स्टाफ हेही जेव्हा पाहिलं, आणि लोक सुद्धा, लोकांचं असतं लक्ष. जुन्या हिंदीमध्ये किशोर कुमारने गायलेलं एक फार मस्त गाणं येऊन गेलंय. आपला कार्यक्रम संपल्यावर ते ऐकायचं असलं तर युट्यूबला द्या सर्चला कमांड. गाण्याचा मुखडा आहे, ये जो पब्लिक है ये सब जानती है, असं ते गाणे जुन्या 70s मध्ये आलेले आहेत. ये जो पब्लिक है ये सब जानती है. पब्लिक है सब. मी तुम्हाला खरंच सांगतोय की तुम्हाला उद्या प्रशासनात गेल्यावर काही वेळा आश्चर्य वाटेल, पब्लिक तुमची सगळी कुंडली ओळखून असतं. प्रशासनातला हाच शब्द आहे, कुंडली, लिटरली. आणि इथपर्यंत सांगतोय की या साहेबाला काय खायला आवडतं, व्हेज का नॉनव्हेज, आणि तो नॉनव्हेज फक्त खातो का बोलतो सुद्धा. आणि रेस्ट हाऊसवर त्याला जर जेवण द्यायचं असेल तर याच्या आवडत्या डिशेस कोणत्या, आणि गाडीमध्ये त्याच्या शेजाऱ्या बसलेल्या बाईसाहेब या त्याच्याच बाईसाहेब आहेत का आणखी कोणी आहेत, या सगळ्या सकट पब्लिक है ये सब जानती है. तिचं तुमच्या भुवई वाकडी करण्यावर सुद्धा बारीक लक्ष असतं. त्या साहेब बसतो कसा, उठतो कसा, बोलतो कसा, कामं कशी करतो. मी जे म्हणालो की फाईल 24 तासापेक्षा पेंडिंग राहत नाही. इतकी उदाहरणं माझ्या डोक्यातनं सरकत जात आहेत, असे सांगतो मी की हा साहेब काल टूरवर होता. पहाटे 4 वाजता घरी आला, तरी सकाळी 10ला जेव्हा ऑफिस चालू होतंय तेव्हा पुन्हा हा वेळ येत आहे, आणि आपण कालच्या संध्याकाळच्या फायलींचा जो गठ्ठा घरी पाठवला होता त्या सगळ्या फायली डिसिजन घेऊन परत आलेल्या आहेत आपल्यापर्यंत. तर द होल सिस्टीम विल बी एफिशियंट. तर तुम्ही इफेक्टिव्ह आहात. आणि की याच्या टेबलवर फाईल 24 तासापेक्षा जास्ती काळ पेंडिंग राहत नाही, आणि नुसती नाही, यांनी फाईल वाचलेली असते. भाऊ बचके रहना म्हणजे आहे विषयाचा अभ्यास, आणि तुमची फाईल, त्यातला विषय, त्याचा कायदा आणि सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम याच्यावरची ग्रिप. प्रशासनातला अधिकारी प्रभावी जो ठरेल त्याचं नेतृत्व मान्य केलं जाईल, आणि तो कार्यक्षम ठरेल. तो नुसता त्याची उंची किती, चालतो कसा, व्यक्तिमत्व बाह्यतः फिजिकली देखणं आहे का,
वगैरे वरनं ठरणार नाही. त्याचा अभ्यास आहे का, व्यासंग आहे का, त्यानंतर फाईलवर तो क्लिअर निर्णय देऊ शकतो का, डिसिजन मेकिंग. आणि त्याला फार छान शब्द आहे स्पीकिंग ऑर्डर, ही क्लॅरिटी असते. तो जेव्हा फाईलवर एक ओळ लिहितो त्याला एक विलक्षण क्लॅरिटी आहे. आणि यांनी जेव्हा एकदा जर यांनी एखाद्या मुद्द्यावर मत व्यक्त केलं, अभिप्राय व्यक्त केला किंवा फाईलवर फायनली निर्णय दिला, तर तुमचा दरारा की भाऊ बचके रहना की यांनी या ऑफिसरनी दिलेला आहे, तर तू आता त्याच्यापेक्षा काही वेगळं तर जरा 10 वेळा विचार कर. ही जी तुम्ही इमेज बिल्ड करू शकता ती तुमच्या कामातून आहे, तुमच्या वेळ पाळण्यातून आहे, तुमच्या दिलेला शब्द पाळण्यात नाही, तुमची प्रशासन, कायदा, कार्यपद्धती याच्यावरची ग्रीप आहे. ऑल दिस इज लीडिंग बाय एक्झाम्पल. त्यानंतर नेतृत्व गुणांची परीक्षा असते टीम बिल्डिंग. प्लीज रिमेंबर दॅट एस्पेशली ऍडमिनिस्ट्रेशन इज ऑल अबाउट टीम. तिथे एक हिरो नसतो कोणी. एकाच्या वैयक्तिक ब्रेव्हॅडो किंवा व्हॅनिटी याला जागा नाहीये. युअर कपॅसिटी टू बिल्ड द टीम अँड देन लीड दॅट टीम. त्या नेतृत्वाचं एक फार छान गमक क्रायटेरिया आहे की चांगला नेता काम यशस्वी झालं तर सर्व श्रेय आपल्या टीमला देतो. ओके. आणि अयशस्वी झालं तर त्याच्यात जबाबदारी पत्करण्याची ताकद असते, कपॅसिटी, स्ट्रेंथ की तो ओन अप करतो. ओन अप, ही ऑर शी हॅज द कपॅसिटी टू ओन अप. तो अपयशाचं खापर दुसऱ्यांवर, विशेषतः सबऑर्डिनेट्सवर तो फोडत नाही. ऐकतानाच मी न सांगता तुमच्या लक्षात येईल की कच्च्या, उथळ आणि अयोग्य नेतृत्वाचं उलट लक्षण हे आहे की असा नेता काम झालं तर श्रेय स्वतःकडे घेतो आणि नाही झालं तर ते इतरांवर ढकलतो. उलट चांगल्या नेत्याचं लक्षण आहे काम यशस्वी झालं तर तो त्याचं श्रेय सर्व टीमला देतो. अयशस्वी झालं तर त्याच्यात ताकद असते म्हणण्याची की मी आय ऍक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी, आय ऍक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी, आणि मी ते करून दाखवतो तुम्हाला यशस्वी. कितीही मी गोष्ट, किस्से किंवा केस स्टडीज नंतर सांगू म्हणलं तरी इथे डॉक्टर अब्दुल कलाम आणि सतीश धवन यांच्या नितांत आदरापोटी मी 3 ओळीत तुम्हाला हा किस्सा सांगतोय. इस्रोचे प्रमुख होते डॉक्टर सतीश धवन आणि आपली एक इन्सॅटची चाचणी फेल गेली. 50 सेकंदात 50 सॅटेलाइट टेक ऑफ झाला आणि 50 सेकंदात ते पेटला आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोसळला. आणि सगळे शास्त्रज्ञ शॉक मध्ये होते, कोणाला काही सुचत नव्हतं. अशा वेळी इस्रोचे प्रमुख सतीश धवन पुढे आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की हे जे घडलं ह्याला मी जबाबदार आहे, मी इस्रोचा हेड आहे, आय ऍक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते म्हणाले मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही लवकरच ह्याची यशस्वी चाचणी घेऊन दाखवू. त्यांच्या टीम मध्ये होते डॉक्टर अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञांनी काम केलं आणि थोड्याच दिवसामध्ये इन्सॅटची पुन्हा चाचणी झाली आणि ती यशस्वी झाली. त्याही वेळी अजून इस्रोचे अध्यक्ष सतीश धवनच होते. तर ते पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्या टीमला घेऊन गेले बरोबर आणि पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की ही जी चाचणी आज यशस्वी झाली याचं सर्व श्रेय या माझ्या टीमला आहे, असं त्यांनी बोट दाखवून, या माझ्या टीमला. आणि त्या टीमचं मुख्य डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याकडे. हा किस्सा डॉक्टर अब्दुल कलाम यांनी स्वतः सांगून ठेवलाय. आय कॅनॉट थिंक ऑफ अ बेटर एक्झाम्पल ऑफ आउटस्टँडिंग लिडरशिप. प्रशासनातली पण उदाहरणं सांगता येतील, अनेक ठिकाणची सांगता येतील, पण काम यशस्वी झालं तर चांगला नेता श्रेय टीमला देतो, स्वतःकडे घेत नाही. पण अपयशी झालं तर मात्र तो जबाबदारी पत्करण्याची तो ताकद दाखवून देतो. हे चांगल्या नेतृत्वाचं लक्षण आहे. चांगला नेता स्वतःला उत्तरदायी मानतो. ही ऑर शी इज अकाउंटेबल.
उत्तरदायी. कोणाला? हाती घेतलेल्या कामाला. आणि प्रशासनाचं बोलायचं तर मुख्यतः लोकांना तो उत्तरदायी असतो. पुन्हा इंजिनियर्सशी बोलतोय म्हणून एका फार नितांत आदराने सांगतो की सर्व इंजिनियर्सनी समोर ठेवायला आदर्श खूप आहेत. अशांमध्ये प्रशासनातला एक आदर्श ठेवायचा असेल तर ते आहेत श्रीधरन साहेब, श्रीधरन, कोकण रेल्वेचे शिल्पकार. हा कोकण रेल्वेचा प्रकल्प 100% भारतीय टेक्नॉलॉजी आहे, 100% भारतीय भांडवल आहे. त्याचं सर्वस्वी पूर्ण इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन 100% भारतीय आहे. आणि हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये केवळ वेळेत नव्हे, वेळेपूर्वी पूर्ण झालेला एकमेव प्रकल्प आहे. त्या सगळ्याचं नेतृत्व शिक्षण आणि इंजिनियर असलेले या भारत मातेचे थोर सेवक, जे विवेकानंदांना गुरु मानतात आपले, असे श्रीधरन साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली ते झालं. आज त्यांना मेट्रो मॅन म्हणूनही ओळखतात. कारण दिल्ली सहित आणि पुण्यातल्या सहित आता ठिकठिकाणच्या मेट्रो प्रकल्पाचे ते मार्गदर्शक आहेत. दिल्लीतला तर त्यांनी उभा केला मेट्रो प्रकल्प. तो चालू असताना एका ठिकाणचा एक पूल, ओव्हरब्रिज कोसळला आणि दुर्दैवाने त्याखाली 2 जण गेले, दोन कामगार. तर श्रीधरन साहेबांनी त्या प्रकल्पाचे सर्वोच्च प्रमुख या नात्याने जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिल्लीच्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्या शीला दीक्षित होत्या. त्यावेळी सरकार काँग्रेसचं होतं आणि मुख्यमंत्री काँग्रेसच्या एक वरिष्ठ नेत्या, त्या स्वतः अतिशय प्रगल्भ, अत्यंत विचारी अशा नेत्या त्या मुख्यमंत्री होत्या. तर श्रीधरन साहेबांनी राजीनामा सादर केला, ऍक्सेप्टिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. आता शीला दीक्षित यांनी तो स्वीकारला नाही. हे शीला दीक्षित यांचंही मोठेपण आहे, यांच्या नेतृत्वाचं शहाणपण आहे. पण आन्सरेबिलिटी किंवा हाती घेतलेल्या कामाची अकाउंटेबिलिटी ती स्वीकारता येणे, याचं उत्तर. आणि आता इथे घड्याळ पाहता शेवटाकडे येणं आवश्यकच आहे, कारण मला माहिती आहे की निदान एक तरी किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्याच्या नंतर जो मला वाटणार की या सगळ्याचा सारांश बुवा त्या एकामध्ये कुठेतरी का विना येतो, असा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो समजावून घेताना आपल्याला आपल्या लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीमध्ये सिव्हिल सर्व्हिसचा नेमका रोल काय तो लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तर आपलं प्रशासकीय नेतृत्व यशस्वी ठरेल. तो नेमका रोल 2 सोप्या सूत्रात सांगता येणार आहे. प्रशासकीय नेतृत्वाचं मुख्य भूमिका काय, तर एक आहे राज्यकर्त्यांना निपक्षपाती सल्ला देणे, फ्री अँड फेअर ऍडवाइस. लोक सरकार निवडून देतील, लोकप्रतिनिधी निवडून देतील. ते लोकप्रतिनिधी लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या सरकारला घटना आणि कायद्याच्या चौकटीत योग्य सल्ला देणे, फ्री अँड फेअर ऍडवाइस. आणि दुसरं काम आहे की अशा लोकनियुक्त सरकारची ध्येय धोरणं, कार्यक्रम आणि उपक्रम यशस्वीरित्या अंमलात आणणे, म्हणजे एक्झिक्युशन ही ऍडमिनिस्ट्रेशन म्हणूनची काम आहे. हा रोल जर एकदा लक्षात घेतला तर मग आपलं काम प्रशासकीय नेता म्हणून यशस्वी होईल. किस्स्याकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला सूत्र म्हणून माझ्या नोट्समध्ये मी ते शेवटाकडे आल्यानंतरच बोलायचं म्हणून राखून ठेवलंय. कारण ते सूत्र आहे कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी. कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी. तर तो प्रशासकीय नेता यशस्वी ठरेल. मी तुम्हाला एका विलक्षण आनंदाने, कारण ते महेश बद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे भरलेलं. महेशला त्यावेळी एक आंध्र होतं, त्याच्या आदिलाबाद जिल्ह्याचा SP म्हणून त्यांनी जे काम केलं त्याबद्दल त्याला प्रेसिडेंट्स मेडल आहे. तो आंध्र प्रदेशचा आदिलाबाद जिल्हा
नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता. आणि अशा जिल्ह्यातला पोलीस ऑफिसर म्हणून काम करताना महेशनी तो निशस्त्र वावरायचा, युनिफॉर्म मध्ये असेल पण तो निशस्त्र वावरायचा, गावागावांमध्ये जायचा. भीती नव्हती नक्षलवाद्यांची, अँबुश होईल होती ना, पण तरी झालं नाही. आणि नक्षलवाद्यांमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल उलट एक आदर, तो सगळा मुख्य कशामुळे, याचं कारण महेश स्वच्छ आहे, कार्यक्षम आहे, तो लोकांना त्रास देणारा नाही, शोषण करणारा नाही, उलट आदिलाबादचा एसपी या नात्याने तो लोकांच्या विकासाची पावलं टाकायचा प्रयत्न करतो. विदिन द फ्रेमवर्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन येस, विदिन द फ्रेमवर्क ऑफ लॉ येस. पण महेशनी आदिलाबादचा एसपी म्हणून काम करताना, मी पोलीस ऑफिसर आहे आणि माझं फक्त काम लॉ अँड ऑर्डर आहे, अशी भूमिका घेतली नाही. घेतली असती तर त्याच्यात काही फार चूक नाही म्हणता येणार, पण दॅट इज कॉल्ड कमिटमेंट विदिन द फ्रेम ऑफ वर्क. कमिटमेंट विदिन द नॉर्मल कॉल, की ओके माझा हा नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी, मी एसपी आहे, मी हा युनिफॉर्म घालणार, ठरलेल्या वेळी ऑफिसला जाणार आणि जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं माझं काम आहे. महेशनी प्रचंड आउट ऑफ द वे जाऊन विकास, त्याचे प्रकल्प, आया बहिणींचाही विकास, गावागावात जाणे, लोकांच्या बरोबर आपल्या अधिकाराची मस्ती न बाळगता पारावर सुद्धा लोकांच्या बरोबर बसणे, असं करत कामाला चालना दिली तर त्याचा योग्य सन्मान झाला प्रेसिडेंट्स मेडल मध्ये. प्रशासकीय नेतृत्व म्हणजे मग कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी. मला आनंद आहे की एका अत्यंत क्रुशल वेळी मला पण रायगडचा कलेक्टर होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देशाचे चीफ इलेक्शन कमिशनर होते शेषन साहेब आणि त्यांनी काम हाती घेतलं होतं व्होटर्स आयडी कार्ड करून देण्याचं. व्होटर्स आयडी. मी रायगडला ट्रान्सफर होताना ती तारीख 12 ऑक्टोबर होती, 12 ऑक्टोबर 95. आणि शेषन साहेबांनी मुदत आखून दिली होती की जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना ओळखपत्र मिळायला पाहिजे 31 डिसेंबर 95 पर्यंत मिळायलाच पाहिजे. आधी मी पुण्याचा ऍडिशनल कलेक्टर होतो आणि पुण्यामध्ये आमचं काम वेगात चालू होतं, तर मी 12 ऑक्टोबरला पुण्याचा चार्ज सोडताना पुण्याचं व्होटर्स आयडी कार्ड करून झालं होतं 73%. आणि सेम डे मी रायगड कलेक्टरच्या गाडीत बसून चार्ज घेतला. ऍक्च्युअली डे 1 ला माझी एक मीटिंग सीएम बरोबर होती आणि ती करून मी जिल्ह्यात पोहोचलो आणि तो दसऱ्याचा दिवस होता आणि मी सुट्टी बिट्टी काही न देता हेड्स ऑफ डिपार्टमेंट त्यांची मीटिंग घेतली. दसरा बिसरा काही नाही, पूर्णाची पोळी नंतर आधी काम. आणि एरवी नॉर्मली जर नव्या ठिकाणी चार्ज घेतला तर मी काय किंवा कोणीही अधिकारी पहिल्या दिवशी तो सहकाऱ्यांबरोबर बसतो, चहा बिस्किट मागवतो, सगळ्यांशी हसून खेळून गप्पा मारतो. मारल्या पाहिजेत, ही नॉर्मल सिस्टीम हीच पाहिजे. प्रत्येकाची ओळख करून घेतो, त्याचं काम काय, जबाबदारी काय, आणि त्याला प्रत्येकाला तो सांगतो किंवा मी तर सांगायचो की आता मला तुमच्या डिपार्टमेंटच्या कामाविषयीची ब्रीफ 2 पेज नोट करून द्या विदिन नेक्स्ट 48 आवर्स. मग मी त्याची फाईल घरी शांतपणे घेऊन बसून ते वाचणार, तर कमीत कमी वेळामध्ये माझी प्रशासनावर ग्रीप येणार. पण दिस इज अ नॉर्मल स्टाईल. इकडे 12 ऑक्टोबर उजाडलेलं, 31 डिसेंबर पर्यंत व्होटर्स आयडी कार्ड पूर्ण करायचंय आणि रायगड जिल्ह्याचं ते मी चार्ज घेताना झालं होतं फक्त 11%. 11%. आणि मला खपत नाही की जर राष्ट्रीय पातळीला ठरलंय, मला चालणारच नाही की रायगड जिल्हा मागे. आय वॉन्ट माय डिस्ट्रिक्ट टू बी ॲट नंबर 1. तर मी त्या दिवशीची माझ्या हेड्स ऑफ डिपार्टमेंटची मीटिंग हे सांगून सुरू, ओळख बिळख काही नाही. आता ते सगळ्या सरकारी पद्धती आहेत की आधी वेळेत सगळे आलेले असतात, बसलेले असतात. हा नवा कलेक्टर येणार आहे, मी जेव्हा केबिन मध्ये प्रवेश करीन सगळे उठून उभे राहतात, मग मी पण ग्रीट करतो, सगळ्यांना बसायला सांगतो. तसे बसल्यावर मी पहिलं वाक्य बोललो. पहिलं वाक्य हे होतं की ते व्होटर्स आयडी कार्डचं काम 31 डिसेंबर जर शेषन साहेब सांगत असतील तर आपल्याला पूर्ण करायचंय 30 डिसेंबर पर्यंत.
आणि नाही झालं तर तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. यांनी सुरुवात. प्रशासनाची सुरुवात चाबूकच हातात, चाबूकच, क्रॅकिंग अ व्हिप आणि सुरुवात. आता प्रॉब्लेम्स अनन्वित होते. रायगड जिल्ह्याच्या वोटर्स आयडी साठी जे फोटोग्राफी, तर त्याचे कॉन्ट्रॅक्ट होतं भारत सरकारचीच कंपनी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तिचं हेडक्वार्टर हैदराबादला, त्यांच्याकडे होतं. मला असं दिसून आलं की ते कामच करत नव्हते. रायगड जिल्ह्यामध्ये 9 तालुके, त्यांनी 9 तालुक्यांना फक्त 9 कॅमेरे नेमले होते आणि ते कॅमेरे एकेका दिवशी गावात जाणार, नागरिकांना सांगणार, त्यांचे फोटो घेणार. अजून त्यांनी लॅब सुद्धा सेटअप केली नव्हती. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, मी त्यांना बोलवून आवश्यक ती सगळी मदतही दिली. मी सांगितलं की आपल्याला काम वेळेत करायचंय आणि मी कलेक्टर आहे, तर माझी जबाबदारी आहे की ते वेळेत करायला काय केलं पाहिजे ते तुम्ही मला सांगा. शॉर्ट ऑफ दॅट तुम्ही काम कसं होणार नाही असं सांगू नका. तर आम्हाला पहिल्या काही दिवसातच लक्षात आलं की रायगड जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये वारंवार वीज जाते आणि एकदा गेली की 2-2, 3-3 दिवस गेलेली असते. तर आपल्याला कशानेच अडून नाही बसायचंय. मी 9 कॅमेऱ्याच्या जागी 97 व्हिडिओ कॅमेऱ्यांची व्यवस्था करून दिली. म्हणजे एका पॉकेटला एक कॅमेरा. ही गती वाढली पाहिजे. जेव्हा दिसलं वीज जाते, मग व्यवस्था केली बॅटरीवर ते कॅमेरे चालण्याची. पण त्या काळातल्या टेक्नॉलॉजीमध्ये ती बॅटरी 3च तास चालायची आणि दिवे गेले की 3-3, 4-4 दिवस. म्हणून मी MACBच्या माणसांना, अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. डिस्कस केलं की अहो हे वीज जातीये सतत आणि त्याने आपलं हे काम मागं पडतंय. काम सगळ्यांना मिळून करायचंय. तर ते म्हणाले लोड शेडिंग चालू आहे. मी म्हणालो मला तुम्ही लोड शेडिंगचं शेड्यूल द्या मग आणि मी माझं काम त्या शेड्यूलनुसार प्लॅन करतो की जिथे लोड शेडिंग आहे तिथे त्या दिवशी मी कामच प्लॅन करणार नाही. तर ते म्हणले असं शेड्यूल वगैरे देता नाही येणार आहे. म्हणलं लोड शेडिंग आणि वाटेल त्यावेळी वीज जाणे या सगळ्याचा मी मेळ कसा घालू? तर ते म्हणले नाही हे आहे असंच आहे. हे ऐकल्यानंतर मी माझ्या SDO म्हणजे ज्या पदावर तुम्ही पहिल्यांदा काम कराल, असिस्टंट कलेक्टर्स आणि तालुक्याचे तहसीलदार, त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ठेवली की नेक्स्ट टाइम अख्ख्या तालुक्याची जर वीज गेली तर मला फोन करा. मला 24 तास पण वाट पाहायला लागली नाही. मला 24 तासात खालापूर तालुक्याचा त्यावेळेचा तहसीलदार, तो तरुण होता, उत्तम काम करणारा होता. काळाच्या ओघात पुढे त्यालाही IAS पण मिळाले आणि त्याच्या कन्येनी पण चाणक्य मंडलमधनं कोर्सेस पण केले आणि यश पण मिळवलं. त्याचा मला फोन आला की सर तालुक्याचे हे गेलेत, तालुक्याचे दिवे. ठीक आहे. मग मी ऑर्डर इश्यू केली की MACBच्या डेप्युटी इंजिनियरला अटक करा, अरेस्ट हिम, अरेस्ट. हे मला असतात पॉवर्स ऍज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मला पॉवर्स असतात. तर मी ऑर्डर इश्यू केली की त्याला अरेस्ट झाली. झालं. त्याला अरेस्ट झाल्यापासून 30 पण मिनिटं गेली नाही, धाड मला आधी फोन आणि MACBचे अधिकारी भेटायला येणं चालू झालं की साहेब तुम्ही हे काय केलं आणि तो आपलाच अधिकारी नाही का? म्हणलं आता आठवलं का मग तुम्हाला आपला अधिकारी? मी काम करायचंय तेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतोय तेव्हा काही नाही, तर मी काय त्याला सोडणार नाही. अरेस्ट केलंय, लेट द लिगल प्रोसेस फॉलो, मी काय सोडणार नाही. तर मला त्या डेप्युटी इंजिनियरचा पहिला बॉस असतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याचा फोन. म्हणलं नाही काही. त्याचा बॉस सुपरिटेंडिंग इंजिनियर, आय रिफ्युज्ड. चीफ इंजिनियर सर्कलचे, आय रिफ्युज्ड. करत करत पुढच्या 1-2 तासात, उलट मी ह्या सगळ्यांना मी सांगितलं की तुम्ही जर मला प्रेशर आणायचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला पण अरेस्ट करीन. आणि रिमेंबर आय हॅव दोज पॉवर्स. तर मला सुमारे 2 तासात, आम्ही त्या डेप्युटी इंजिनियरला अरेस्ट केल्यापासूनच्या 2 तासात मला डायरेक्ट MACBचे सर्वोच्च प्रमुख, ते वरिष्ठ IAS अधिकारी असतात, ते मला 20 वर्ष वरिष्ठ असतात आणि माझ्या आधीच्या एका पोस्टिंग मध्ये ते माझे बॉस होते. माझा CR कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट त्याने, म्हणजे आमची ओळख आणि ते मला जाणून होते. असे त्यांचा फोन आला. ते हसत होते फोनवर. हसत मला म्हणले अविनाश काय केलंस? म्हणलं सर दे हॅव लेफ्ट मी विथ नो चॉईस. हे काम वेळेत पूर्ण करायचं आणि ते करतच नाहीत आणि मी समजून घेऊन प्रयत्न करतोय, बट दे आर नॉट बिहेविंग लाईक टीम मेंबर्स. तर ते म्हणाले की ओके आय विल टेक केअर ऑफ इट. आता अगेन्स्ट माय वर्ड मी तुला सुचवतो की त्याला सोड. म्हणलं सर अगेन्स्ट युअर वर्ड सोडतो मी. सोडलं. पण आता नीट ऐका की नंतर आमचं व्हिडिओ आय कार्ड साठी जोपर्यंत फोटोग्राफी चालू होती, रायगड जिल्ह्यातली वीज गेली नाही. झालं. मग पुढे ही कंपनी काम करत नव्हती, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन. आणि किती त्यांना समजावून सांगतो, लॅब सेटअप करून दिली, माणसं नेमली, कॅमेरे जास्ती दिले,
ही जी सगळी लॅमिनेट कम्प्युटर त्यावेळी डेस्कटॉप्स असायचे, हे सगळं करून पण काम पुढे सरकतच नव्हतं. त्यांच्या इंजिनियर्सची मी राहण्याची व्यवस्था करून दिली होती सगळे, पण त्यांना कितीही मी दादा पुता करतोय, त्यांचं एकच रडगाणं चालू की आपल्याला काही वेळेत काम करता येणार नाही. मला लक्षात आलं की स्पीड जर पिकअप केला नाही आता तर 30 डिसेंबर गाठता येणार नाहीये. म्हणून मग मी सांगितलं की आता मला तुमच्या सीएमडीशीच बोलायचंय, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जो हैदराबादला बसलेला असतो आणि इथं मीटिंगला त्यांनी यावं. तर ते सीएमडी एक शास्त्रज्ञ गृहस्थ होते, अतिशय सभ्य सुसंस्कृत. ते आले मीटिंगच्या दिवशी. मी माझ्या एसपी ला सांगितलं की आजच्या मीटिंगला जरा तुम्ही या आणि युनिफॉर्म मध्ये या. तर त्यानुसार एसपी आले. डोळ्यासमोर कल्पना करा की असं अंडाकृती टेबल, टेबलाच्या ह्या बाजूला मी आणि एसपी आणि माझे अधिकारी, आणि समोरच्या बाजूला ते इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनचे सीएमडी, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्यांचे अधिकारी जे स्थानिक पातळीला काम करत होते. आणि आम्ही चर्चा चालू केली की आपल्याला हे वोटर्स आयडी कार्डचं काम वेळेत करायचं आहे आणि त्या दृष्टीने तुमच्या कामाला गती येणं आवश्यक आहे. तर ते ईसीचे सगळे इंजिनियर्स आर्ग्यू करत राहिले, नाहीच होणार आहे, नाहीच होणार आहे, नाहीच होणार आहे. आणि मी एक एक एक्सप्लेन करत प्रयत्न करतोय. माय कोर ऑफ माय पॉइंट वॉज की तुम्ही होणार नाहीये नका सांगू, वेळेत व्हायला काय केलं पाहिजे ते सांगा. मेकिंग इट ऑल अवेलेबल टू इज माय रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टर या नात्याने, पण तुम्ही होणार नाही नका म्हणून. कसं होईल अशा विषय तर त्यांचा सूर नाही, होणार नाहीये. असं मीटिंगची 110 मिनिटं, 1 तास आणि 50 मिनिटं असंच चालू. मग त्या 1 तास 50 मिनिटं अखेर मात्र मी म्हणलं की आपण खूप केली चर्चा. इज दॅट युअर फायनल आन्सर? नाहीच होणार आहे. मी सीएमडीला त्यांच्याकडे बघून म्हणलं, समोर बसलेले बोट दाखवून त्यांच्या, इज दॅट युअर फायनल आन्सर? तर ते सभ्य गृहस्थ होते, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे बघितलं. त्या सहकाऱ्यांनी एका ठाम निश्चयाने नेत्र पल्लवीच्या द्वारा सांगितलं की नाही, हो, नाही होणार आहे. येस, दिस इज आवर फायनल आन्सर. सीएमडी माझ्याकडे वळले आणि म्हणाले की हो, दिस इज आवर, सॉफ्टली म्हणाले की दिस इज आवर फायनल आन्सर, नाही होणार आहे वेळेत. म्हणलं आय एम आस्किंग फॉर वन लास्ट टाइम, इज दॅट युअर फायनल आन्सर? तर ते म्हणाले येस, इट इज माय फायनल आन्सर. मग मी एसपी ला सांगितलं, अरेस्ट हिम. तिथं बसून, तिथं समोर बसून, अरेस्ट हिम. सीएमडी की अरेस्ट हिम. जे दणका बसलाय त्यांना बसल्या जागी खलास झाले. आणि तरी त्यातल्या एका इंजिनियरला अजून भान शिल्लक होतं म्हणण्याचं किंवा विचारण्याचं की साहेब आम्हाला तुम्ही अरेस्ट करताय, ओके, ऑन व्हॉट चार्ज? ऑन व्हॉट चार्ज? कुठल्या कायद्याने? त्याला मी सांगितलं मी टाडा लावीन तुम्हाला, टाडा, TADA. हा त्यावेळेच्या तुमच्या पिढीला माहिती पण नसेल, या कायद्याचं नाव होतं टेररिस्ट अँड अँटी डिस्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज ऍक्ट, टाडा. त्या टाडाखाली कलेक्टरला पॉवर होत्या दहशतवादाच्या संशयावरून कोणालाही अटक करण्याच्या, ओके. आणि जर तशी अटक केली, देअर वॉज नो अपील. एकमेव होतं डायरेक्ट हायकोर्टातच जायचं आणि हायकोर्ट ज्या दिवशी तुमची केस ऐकेल, अँड सच अ पर्सन कुड बी केप्ट इन प्रिझन फॉर 6 months. 6 months नुसत्या संशयावरनं. तर मी त्यांनी जेव्हा मला विचारलं की साहेब ऑन व्हॉट चार्ज तुम्ही आम्हाला अरेस्ट करायला निघालात, ऑन व्हॉट चार्ज? मी सांगितलं मी टाडा लावीन, टाडाखाली अटक करीन. तरी दुसऱ्या इंजिनियरने विचारलं की आता साहेब तुम्ही आम्हाला टाडा लावणार, त्याला बेसिस तरी काहीतरी पाहिजे ना. तर मी त्यांना म्हणालो की इकडं रायगड म्हणजे अलिबाग, रायगडचे हेडक्वार्टर अलिबाग, त्याच्या समुद्र किनाऱ्यावर मी त्यांची राहायची व्यवस्था केली होती. तर मी म्हणालो की मला अशी डाऊट आहे की त्या समुद्रामध्ये रात्री दाऊदची जहाजं येतात आणि त्याच्याशी तुमचे बॅटरीच्या द्वारा तुमचे काहीतरी एक्सचेंजेस, सिग्नल चालतात, या संशयावरून मी तुम्हाला अटक करतोय. काम वेळेत करायचं. झालं, कामाला सुरुवात झाली. पुढे एक दिवशी ती तारीख आजपर्यंत माझ्या लक्षात आहे, 22 नोव्हेंबर होतं. 22 नोव्हेंबर. शेषन साहेब कोकण डिव्हिजनचा रिव्ह्यू घ्यायला आले स्वतः. आणि ती मीटिंग होती रत्नागिरीला, रत्नागिरी कलेक्टरच्या मीटिंग रूम मध्ये. तर शेषन साहेबांचा दरारा इतका भयंकर होता की IAS अधिकारी सुद्धा चळचळा कापायचे. हे सांगतोय, अक्षरशः चळचळा कापायचे. आणि शेषन हे दुर्वास मुनीचे अवतार होते, शॉर्ट टेम्पर्ड होते, चटकन पिसळायचे. आणि ते जर असे कोणावर पिसळले तर मेला तो समोरचा माणूस. ते स्वतःचंही वर्णन करायचे, आय एम अल्सेशियन डॉग.
आणि मी जर चावलो कोणाला तर त्याची, त्यामुळे चळचळा कापायचे. तर ह्या कोकण डिव्हिजन म्हणजे 6 जिल्हे कोकण डिव्हिजनचे, तेव्हा आमचे डिव्हिजनल कमिशनर आणि 6 जिल्ह्यांचे 6 कलेक्टर्स यांची मीटिंग तिकडे रत्नागिरीला कलेक्टरच्या केबिनमध्ये. तर टेबलच्या या बाजूला सेशन साहेब आणि आमचे डिव्हिजनल कमिशनर बसणार आणि त्या बाजूला आम्ही 6 जण समोर. त्या रत्नागिरीच्या कलेक्टरनी कौशल्यानी व्यवस्था केल्या होत्या बसण्याच्या, की सेशन साहेबांच्या बरोबर समोरची खुर्ची माझी होती. ती या समजुतीने की ते समोर जो बसलाय त्याच्यावर यांची नजर पडत राहणार सेशन साहेबांची, ती आपल्यावर नको, आणि उद्या हा पिसाळले तर काय घ्या. तर मीटिंग चालू झाली. योगायोगे असाच झाला की बाकीचे कलेक्टर्स माझ्या आधी बोलले आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण अनफॉर्च्युनेटली त्या सगळ्या कलेक्टर्सनी आर्ग्यू केलं की साहेब 31 डिसेंबरच्या आत काही काम पूर्ण होणं शक्यच नाही, आम्हाला मुदतवाढ पाहिजे. हा, आणि मी खरंच तुम्हाला इथं बसून कल्पना नाही येणार, सेशन साहेब त्यांना भयंकर टोकाचं वेडवाकडं बोलत होते. आणि टोकाचं वेडवाकडं म्हणजे काम करता येत नसेल तर मी तुमची ट्रान्सफर करतो, ते अधिकार असतात त्यांना, लक्षात घ्या. चीफ इलेक्शन कमिशनरला अधिकार असतात. त्यामुळे ते की जर काम करत नाही जमणार आहे ना तुम्हाला, तुझी मी ट्रान्सफर करतो. किंवा करता येत नाही तर झाला कशाला कलेक्टर. इतकंच नाही, हे पार त्या IAS अधिकाऱ्यांना म्हणत होते, तुला IAS कोणी केलं आणि झाला कशाला IAS. आणि हे सगळे एरवी बाहेर जे रुबाब करत असतील आणि जनता ज्यांच्या धाकात असेल, हे सगळे अधिकारी मानाखाली घालून गप, जास्त काही न बोलता असं त्यांचं चालू होतं. योगायोगाने त्या क्रमामध्ये माझी टर्न लास्ट होती, लास्ट, आणि मी असं बरोबर त्यांच्या समोर बसलेलो. तर माझी टर्न आली तेव्हा मी एक प्लास्टिक फोल्डर मध्ये रिपोर्ट तयार केला होता कामाचा. मी फक्त असा टेबलवर तो रिपोर्ट त्यांच्या दिशेने सरकवला आणि त्यांना सांगितलं ऍज ऑफ 22 नोव्हेंबर. तर मी सांगितलं की सर 53% ऑफ माय वर्क इज ओव्हर. हा, मी 2 वाक्याचा रिपोर्ट बोललो, असा सरकवला आणि वाक्य 2च बोललो. सर ऍज ऑफ टुडे 53% of work is over and you have asked us to complete it by 31st of December. I will complete the job by 30th of December. असे ते माझ्याकडे बघत बसले आणि थोडा पॉज घेऊन मला म्हणले, हाऊ डिड यू डू दिस. हा, मी त्यांच्या समोर बसून त्यांना म्हणालो, सर आय डिड अ लिटल बिट ऑफ सेशन टू ऑल माय पीपल. तर व्होटर्स ID कार्डचं अख्ख्या भारतात जेव्हा काम झालं तेव्हा रायगड जिल्हा नंबर 1 वर होता आणि आम्ही काम वेळेत पूर्ण केलं होतं. आता माझ्या परीने मी जे शैक्षणिक काम करतोय त्याच्यामधनं उद्या तुम्ही सुद्धा IAS, IPS, IFS सहित जीवनाच्या आणि प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असं काम करणारे कार्यकर्ता अधिकारी व्हा, अशी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा पुन्हा एकदा आणि कायमसाठी व्यक्त करतो आणि आज तुमचा निरोप घेतो. धन्यवाद सर. खरंच खूप अनमोल असं मार्गदर्शन होतं तुमचं आणि खरंच तुम्ही आम्हाला सर्वांना सांगितलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय असते आणि त्याचा इम्पॉर्टन्स किती असतो. आणि खरंच आम्ही एक व्यक्तीपेक्षा त्याचं व्यक्तिमत्व हे किती महत्त्वाचं असतं याची जाणीव आम्हा सर्वांना आज झालीच आहे. त्याचबरोबर लिडरशिप आणि त्याच्या वेगवेगळ्या क्वालिटीज लाईक व्यक्तिशीरपणा आणि तुमचं ब्रीदवाक्य जो आमच्यासाठी गुरुमंत्र असेल की कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी, हा कायम आम्ही लक्षात ठेवू. खरंच तुमचं आज आम्हाला खूप अनमोल मार्गदर्शन लाभलं, हे आम्हा सर्वांचं आजचं भाग्यच. आणि असंच आकर्षक आणि समाजभान असणारं व्यक्तिमत्व आम्ही सुद्धा आमच्यामध्ये डेव्हलप करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि तुमची ती की उन्माद हा डोक्यात नाही गेला पाहिजे, ती शिकवण तर कायम सर्वांच्या स्मरणात राहील. सरांचे विचार ऐकायला खरं तर वेळ अपुरा पडतोय, पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागेल. तर मी आता आदिनाथ ढमढेरे, सेक्रेटरी ऑफ CSAC याला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. थँक्यू सार्थक.
तर सरांनी आता बोलता बोलता उल्लेख केला की कार्यक्रमासाठी त्यांनी आयोजकांचा धन्यवाद केले की कार्यक्रम 6 वाजता चालू झाला. याचं महत्वाचं एक कारण सरांनी स्वतःच सांगितलं होतं की ये पब्लिक है ये सब जानती है. कारण सरांबद्दल आम्ही सगळं ऐकून की सरांचं 6 म्हणजे 5:55 असतं. सो कार्यक्रम 6 वाजता चालू होण्यामागे पण सरांचाच वाटा होता आणि आम्ही तुमच्याकडूनच शिकतोय हे सर की ह्या सगळ्या ज्या लिडरशिप क्वालिटीज असतात तर त्या एका अधिकाऱ्यामध्ये कशा प्रकारे असायला पाहिजे आणि त्यांचंच पालन करायची आम्ही शिकत आहे आता. तर म्हणजे सर जेव्हा बोलत होते तर असं वाटतं की यार ऐकतच राहावं. आणि सरांबद्दल जर तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर सरांच्या युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत लाईक की सुवर्णयुगाच्या स्वप्नांसाठी किंवा आपणही त्यांच्या समान व्हावे ह्या सगळ्या व्याख्यान मालिका आहेत त्या सर्वांनी नक्की ऐकाव्या. परत सरांचं अस्वस्थ दशकाची डायरी किंवा मग नवा विजयपथ अशी खूप सारी पुस्तकं आहेत. तर ती सुद्धा तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका. त्यातून तुम्हाला सरांबद्दल अजून समजून घेता येईल, शिकता येईल सरांकडून खूप जास्त. तर मी सीसॅक क्लब कडून सरांचा आभार प्रकट करतो की सर आज आले. खरं तर हा कार्यक्रम ऑफलाईनच होणार होता आणि आम्ही सगळ्यांनी ते इमॅजिन केलं होतं की सर त्या मेन ऑडिटोरियम मध्ये येऊन बोलतील. बट दुर्दैवाने आपल्याला ते नाही करता आलं. पण तरीही आता मीटिंग मध्ये 275-280च्या आसपास मुलं होती. सो आपण आपले भाग्य समजतो की एवढी सगळी मुलं सीओपी मध्ये सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करणारी आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाचा त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल असं सुद्धा मी गृहीत धरतो. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार प्रकट करतो की ते इथं आले. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपले धामणगावकर सर, फॅकल्टी ऍडवायझर रावल सर आणि आपल्या कॉलेजचे सर्व मान्यवर की ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला परमिशन दिली. तर त्या सगळ्यांचा आभार प्रकट करतो आणि मी माझ्या टीमचाही आभार प्रकट करतो की ज्यांनी या सर्व कामासाठी मोलाची अशी मदत केली. तर थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. हँड ओव्हर टू सानिका. थँक्यू. ओके, जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्याच पदरात लिहिलेलं नसतं, परंतु प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाहीत. तसेच गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्या दुःखामध्येही हसण्यासाठी, काट्याकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी, वाऱ्याकडून वेग घ्या प्रगतीपथावर अग्रेस होण्यासाठी आणि आमच्या सीओईपी सीसॅक कडून शुभेच्छा घ्या यशस्वी होण्यासाठी. येथे कार्यक्रमाची सांगता झाली आहे असं मी जाहीर करते. थँक्यू. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. धन्यवाद सर.